नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्लेलिस्ट इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील जे पाठ आहे, तर या पाठांचा या लेक्चर सिरीज मध्ये आपण संपूर्ण अभ्यास बघणार आहोत। म्हणजेच आपण एक लेक्चर मध्ये संपूर्ण एका पाठाचा अभ्यास, त्यामध्ये त्या जो पाठ आहे त्यामधील घटक, उपघटक, तसेच काही कृती सांगितलेल्या असतील, काही उपक्रम सांगितलेले असतील, त्यानंतर त्या पाठाचा अभ्यास झाल्यानंतर जो पाठाच्या खाली स्वाध्याय असतो, तर तो स्वाध्याय कशा प्रकारे त्याचं उत्तर लिहायचे, तर ते पण आपण या पूर्ण एका लेक्चर मध्ये आपण कव्हर करत असतो। आतापर्यंत आपले खूप सारे लेक्चर झालेले आहे। जर तुम्हाला ते सिक्वेन्सने जर बघायचे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी असं एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे। त्यामध्ये तुम्ही पहिल्या धड्यापासून तर आता पण जेवढे पाठ झालेले आहेत तर ते संपूर्ण तुम्ही सिक्वेन्सने बघू शकता। तर आजचा जे लेक्चर असणार आहे पुढील पाठाचा, यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। आतापर्यंत आपले 20 लेक्चर झालेले आहेत, 20 पाठांचा त्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे व्यवस्थित। आता हे पुढील लेक्चर असणार आहे 21वा पाठ, कामात व्यस्त आपली आंतर इंद्रिये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हा जो पाठ आहे तर या आंतर इंद्रिय म्हणजे आपल्या शरीरातील जे आंतर इंद्रिय आहेत तर याचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला आपण श्वसन संस्था जी आपली आहे, आपण ऑक्सिजन कशा प्रकारे घेतो, श्वासोच्छवास, तसेच जे आपण श्वसन संस्थेमध्ये जे बारीक बारीक घटक जे आहेत तर ते आपण शिकणार आहोत। त्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये, तसेच तुम्हाला येणार जे एक्झाम असतील, तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारा फायदा होणार आहे। त्यामध्ये बघा, तसेच वायूंची देवाणघेवाण आपण कशा प्रकारे करत असतो, तसेच धूम्रपानाचे फायदे, धूम्रपानचे फायदे नाही होतात तर तोटेच होत असतात। तर धूम्रपानाने आपल्या शरीराला कशा प्रकारे त्रास होऊ शकतो किंवा एक प्रकारे धोका संभव होऊ शकतो, ते पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे धूम्रपान कशा प्रकारे आपल्या शरीराला इजा करू शकतं ते आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। तसेच बघा, पचन संस्था आहे आपली, आपण जे अन्न खातो ते कशा प्रकारे त्याची पचन संस्थेमध्ये कशा प्रकारे प्रोसेस असते, आपण अन्न तोंडावाटे खाल्ल्यानंतर कुठून कुठपर्यंत संपूर्ण जी प्रोसेस आहे तर ती आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्ननलिकेमार्फत आपण अन्न कशा प्रकारे पुढे ढकललं जातं त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तसेच बघा, पचन इंद्रिय जे आहेत आपलं अन्न पचवण्यासाठी व इतर जे काही शरीरामध्ये ते काम करत असतात तर त्यांची माहिती सुद्धा आपण बघणार आहोत। तसेच बघा, इंद्रिय संस्था ज्या आहेत, ज्या इंद्रिय संस्था आपल्या शरीरासाठी खूप सारं म्हणजे ते वर्क करत असतात एक प्रकारे, तर त्याची सुद्धा माहिती बघणार आहोत। तसेच बघा, शरीरातील ऊर्जा कशा प्रकारे तयार होते, ऊर्जा तयार करण्यासाठी आपण जे अन्न खात असतो त्याचं विघटन कशा प्रकारे होत असतं, त्यामार्फत कशा प्रकारे आपल्याला शरीराला ऊर्जा भेटत असते ते आपण शिकणार आहोत। तसेच रक्ताभिसरण संस्था जी आहे ती कशा प्रकारे कार्य करत असते, हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर ते आपण बघणार आहोत। तसेच बघा, चेतासंस्था असते, जर एखादी गोष्ट आपल्याला समजा एखाद्या बोटाला इजा झाली तर ती लगेच आपल्याला जे आपली चेतासंस्था आहे त्यामार्फत आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवली जात असते, त्यानंतर लगेच त्यावर आपण प्रतिक्रिया ही देत असतो। समजा आपल्याला चटका लागला तर लगेच आपण काय करत असतो, हात मागे घेत असतो। हे कशामुळे शक्य झालेलं आहे, चेतासंस्था यामुळे ते लगेच आपल्या मेंदूपर्यंत काही जे सिग्नल आहे तर ते पाठवत असतात आणि लगेच त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देत असतो। तर ती कशा प्रकारे देत असतो ते पण आपल्याला शिकायचं आहे। त्यानंतर बघा, शरीरातील इतर ज्या संस्था आहेत, आपण ज्या आतापर्यंत संस्थांचा अभ्यास बघितला म्हणजे अभ्यास बघणार आहोत, आणि त्यानंतर ज्या इतर काही आहेत संस्था तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती या लेक्चरमध्ये बघणार आहोत। चला तर आजच्या ह्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, आपल्या पाठाचं नाव काय आहे, कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय। जसं आपण आपल्या आपल्या कामात व्यस्त असतो, आपल्याला सकाळी उठल्यापासून जे कार्य असतं तर ते आपले झोपेपर्यंत, तसे बघा जे आंतरेंद्रिय आहे ते आपण झोपल्यानंतर पण काही कार्य करत असतात, आणि आपण जेव्हा जागा असतो तर तेव्हा सुद्धा काही आंतरेंद्रिय असतात किंवा ज्या पचन संस्था वगैरे ज्या काही संस्था असतील तर ते आपल्या शरीरामध्ये काम करत असतात। तर बघूयात, आजच्या या पाठाचं नाव आहे कामात व्यस्त, या ठिकाणी बघा, कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय। आता बघा,
थोडे आठवा, वर्गातील साधारण उंचीच्या विद्यार्थ्यांएवढा लांब व जाड कागद घ्या. बघा, एक आपला विद्यार्थी घ्यायचा आहे वर्गातील आणि त्याच्या उंची एवढा आपल्याला काय घ्यायचा आहे, लांब आणि जाड कागद घ्यायचा आहे त्याच्या उंची एवढा. तर बघा, हा कागद भिंतीवर पक्का चिटकवायचा आहे. पक्का चिटकवला, त्यापुढे एका मुलाला उभे करायचं आहे. बघा, त्यापुढे एका मुलाला उभे करायचं आहे. दुसऱ्या मुलाला त्याच्या शरीराची बाह्य रेषा कागदावर काढायला सांगा. बघा, आता आपण मोठा कागद घेतलेला आहे एका विद्यार्थ्याच्या उंची एवढा. तर त्याची एका साईडनं काय करायचं आहे, म्हणजे बाह्य रेषा काढायची आहे. म्हणजे डोक्यापासून अशा प्रकारे आपण जे हे काढतो तर त्याला आपण काय म्हणतो, बाह्य रेषा म्हणत असतो. म्हणजे शरीराची बाह्य रचना त्यामधून आपल्याला काढता येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला कृती करायची आहे. त्यामधून तुम्हाला खूप सारं त्यामध्ये शिकता येणार आहे. आता ती या चित्रामध्ये बघा अशा प्रकारे काढायची आहे. एक विद्यार्थी घेतला आहे त्यांनी, त्यानंतर त्याची बाह्य रचना काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे या बाह्य रचनेमधून ते विविध संस्थेचं जे कशा प्रकारे कार्य करत असतं, आपल्या शरीरामध्ये कोणकोणते अवयव आहेत तर त्या मधून आपल्याला दाखवू शकतो. तर अशा प्रकारे हा छोटासा आणि छान असा प्रयोग आहे, तर तो तुम्ही नक्कीच तुमच्या वर्गामध्ये करू शकता. त्यानंतर बघा अजून काय सांगितलेलं आहे, अशा प्रकारे कृती करायची आहे. कृती केल्यानंतर बघा, आता वर्गातील एकेका विद्यार्थ्याला शरीराच्या बाह्य रेषेच्या आत पुढील आंतरेंद्रियांची योग्य ठिकाणी दर्शवायला सांगायचे आहे. समजा मेंदू कुठे आहे, फुफ्फुस आपले कुठे आहेत, हृदय कुठे आहेत, जठर कुठे आहेत. आता बघा, या ठिकाणी ही जी आकृती म्हणजे बाह्य रेषा मार्फत त्यांनी काय काढलेली आहे, एक शरीराची एक रचना काढलेली आहे. तर त्यामध्ये बघा मेंदू कुठं असतो, इथे वर असतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम काढायची आहे. अशा प्रकारे त्यानंतर तुमचं जे हृदय आहे तर ते हृदय कोणत्या ठिकाणी आहे तर त्याविषयी इथे हृदय दाखवायचं आहे. त्यानंतर इकडं फुफ्फुसे जे आहे 2 ठिकाणी असतात आपले असे, तर ते दाखवायचे आहे. तर तसेच हृदय झालं, जठर जे आहे तर ते जठर पण तुम्हाला यामध्ये दाखवायचं आहे. यामधून तुमचं जे तुमचे आंतरेंद्रिय आहे, तसेच जे फंक्शन म्हणजे मेंदू कुठे आहेत, तसेच जठर हे नेमकी शरीरामध्ये कुठे कार्य करत असतात, तर हे मधून तुम्हाला एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला यामधून समजणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय सांगितलेलं आहे, तर आता प्रत्येक इंद्रियांविषयी पुढील गोष्टी आठवा. आता जे आंतरेंद्रिय सांगितलेले आहे, जसे की मेंदू असेल, फुफ्फुस असेल, हृदय असेल आणि जठर असेल, हे काय आहेत, आंतरेंद्रिय आहेत. तर त्याविषयी तुम्हाला काही गोष्टी आठवायला लावलेल्या आहे. ते शरीराच्या कोणत्या पोकळीत असतात. बघा, एखादे अवयव आहे तर ते शरीराच्या नेमकी कोणत्या पोकळीत असतात, तर मेंदू कुठे असतो, तसेच फुफ्फुसे कुठे असतात. तर आपल्या शरीराच्या, आता आपण सांगू शकतो मेंदू डोक्यामध्ये, इथे डोक्याच्या कवटीमध्ये असतो. त्यानंतर बघा मेंदू हा डोक्यात नसतो तर डोक्याच्या कवटीमध्ये असतो, असं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघा फुफ्फुसे कुठे आहेत, शरीराच्या आतमध्ये आहेत, जिथे आपला पिंजरा असतो बघा, छातीचा पिंजरा जो असतो त्याच्या आतमध्ये आपले फुफ्फुसे असतात. त्यानंतर हृदय जे आहे तर या ठिकाणी बघा, आपला जे डावा हात असतो तर त्याच्या या साईडला असतो, बरोबर आहे. तसेच जठर कुठे आहे तर ते तुम्हाला शरीराच्या कोणत्या ठिकाणी आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी जे आंतरेंद्रिय आहे तर त्याविषयी माहिती सांगू शकता. आता बघा पुढचा प्रश्न आहे, त्याचे कार्य कोणकोणते आहेत. आता मेंदूचे कार्य कोणकोणते आहेत, तर शरीरावर नियंत्रण ठेवणे, तसेच आपले जे अवयव आहेत तर त्यांचे कार्य नियंत्रित ठेवण्याचे, त्याच्यामध्ये सुसंगतता आणणे, हे मेंदूचे कार्य असते. त्यानंतर फुफ्फुसे काय करतात, श्वसनाचे कार्य करत असतात. आत आलेली म्हणजे आपण नाकावाटे जे ऑक्सिजन घेत असतो, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो, त्याचं जे कार्य आहे तर ते फुफ्फुसांमार्फत होत असतं. त्यानंतर हृदय आहे, हृदय काय करतं, तर आपलं रक्तभिसरण संस्था जी आहेत म्हणजे रक्त शुद्धीकरणाचं काम जे आहे तर ते हृदय करत असतं. तसंच जठर काय करत असतं, जे अन्न आपण खाल्लेलं आहे त्याचं पचन करण्याचं काम जे आहे तर ते जठर करत असतं. अशा प्रकारे तुम्ही त्यांचं कार्य सांगू शकता. त्यानंतर बघा, त्यांचे संरक्षण करणारी हाडे कोणती. बघा, आता मेंदू कुठे आहे तर आपल्या डोक्याच्या कवटीत आहे. आता मेंदूचं संरक्षण कोण करतं, तर ही डोक्याच्या वरची जी कवटी आहे तर ती मेंदूचं संरक्षण करत असते.
त्यानंतर बघा फुफ्फुसे आहे, फुफ्फुसाचं संरक्षण, आता हे जे आंतरिंद्रिय आहे तर ते नाजूक असतात, त्यांना इजा होण्याची शक्यता असते, अशामुळे त्यांना जपण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हाडं दिलेली आहेत. आता फुफ्फुसांचं संरक्षण कोण करत असतं, तर हा छातीचा जो पिंजरा असतो, या ठिकाणी बघा तुम्ही जर हात लावला तर तुम्हाला या ठिकाणी 2 पिंजरे दिसतील. छातीचा जो पिंजरा आहे तर ते फुफ्फुसांचं संरक्षण करायचं काम करत असतात. त्यानंतर हृदय पण आहे, या ठिकाणी जी आपली हाडं आहेत तर त्यामध्ये हृदय असतं, तर त्यामुळे हृदयाचं पण संरक्षण हाडे करत असतात. त्यानंतर जठर पण आपल्या इथे बघा, हा वरती जो पिंजरा इथे जॉईंट झालेला आहे, या ठिकाणी तुमचं जठर वगैरे असतं, तर त्याचं संरक्षण ते हाडे करत असतात. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता. आता पुढे आपण बघूयात काय काय माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा, सांगा पाहू, तुम्ही पुस्तक वाचत असतानाही, बघा या ठिकाणी आता लक्ष द्या, तुम्ही पुस्तक वाचत असतानाही तुमच्या शरीरातील सुरू असणाऱ्या कोणकोणत्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते. बघा, आता तुम्ही पुस्तक वाचता, तुमचं कार्य करतात, तरी पण बघा काही ज्या आंतरिंद्रियांच्या संस्था आहे तर ते काय करत असतात, काम करत असतात. आता तुम्ही ऑक्सिजन घेत असतात म्हणजे श्वसन करत असतात, तर ते कधी थांबतं का, तर नाही. जेव्हा थांबणार तेव्हा माणूस काय होतो, मृत्यू होत असतो, त्याला मृत्यू पावत असतो. तर बघा, ही श्वसन संस्था आहे, आपला जन्म जेव्हा होतो तेव्हापासून आपण करत असतो तर मृत्यूपर्यंत ही संस्था जी आहे तर ती थांबत नसते. त्यानंतर बघा, परत ते आपण अन्न जे खाल्लेलं आहे तर ते पचवायचं काम ते चालूच राहतं, त्यांचं रक्तामध्ये रूपांतर, शरीराला ऊर्जा देणं, हे जे काम पचन संस्थेचं ते पण चालू असतं. अजून कोणतं सांगू शकतो की आपण अभ्यास करताना इतर ज्या काही संस्था असतील तर ते कशा प्रकारे काम करतात, म्हणजे तुम्ही जर तुमचं काम करत असतात परंतु शरीरामध्ये जे आंतरिंद्रिय आहे तर ते पण त्यांचं काम हे करत असतात. त्यामध्ये आपण 2 बघितलेले आहे, श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था. तसेच आपलं जठर आहे तर ते अन्न पचवायचं, समजा तुम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग पुस्तक वाचत बसले तुम्ही, तर मग ते अन्न पचवायचं काम सुद्धा ते चालूच असतं. अशा प्रकारे तर बघा, आपल्या शरीरातील बघा श्वसन आहे, या ठिकाणी बघा श्वसन, पचन अशा अनेक क्रिया ठराविक इंद्रियांमार्फत सतत चालू असतात. बघा, श्वसन ही क्रिया जी आहेत तर ती थांबत नसते, ती सतत चालू असणारी ही काय आहे, श्वसन संस्था ही क्रिया असते. तसेच पचन संस्था, तुम्ही अन्न खाल्लं ते पचवण्याचं काम, शरीराच्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा देण्याचं काम ते जे पचन संस्था आहे तर ती करत असते. तसेच बघा, या काही क्रिया आणि त्या घडून आणणारी इंद्रिये याविषयी आपण माहिती घेऊयात. आता बघा, ही श्वसन संस्था आहे तसेच पचन संस्था आहे, तर याविषयी आता आपण अजून माहिती घेऊयात, म्हणजे तुम्हाला श्वसन संस्थेविषयी माहिती भेटेल, तसेच पचन संस्थेविषयी सुद्धा माहिती भेटणार आहे. बघा, करून पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा, निवांत बसलेल्या स्थितीत 1 मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते घड्याळाच्या मदतीने मोजायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक चांगला प्रयोग त्यांनी दिलेला आहे की निवांत तुम्हाला बसायचं आहे, शांत, म्हणजे काही तुम्ही असे पळून नाही आलेले आहात, निवांत. आणि त्यावेळेस काय करायचं आहे, घड्याळ घ्यायचं आहे, तुमच्या हातातलं घड्याळ किंवा भिंतीवरचं घड्याळ मध्ये तुम्हाला मोजता येणार नाही उशीर, किंवा जर स्टॉपवॉच वगैरे असेल तर त्याने ते ॲक्युरेट मोजता येणार आहे. तर बघा, निवांत बसले, 1 मिनिटामध्ये तुम्ही किती वेळा श्वास घेता ते घड्याळाच्या मदतीने तुम्हाला काय करायचं आहे, मोजायचं आहे. त्यावरून तुम्ही 1 तासात साधारणपणे किती वेळा श्वास घेता ते सांगायचं आहे. म्हणजे 1 मिनिटात तुम्ही किती वेळा श्वसन करतात तर हे तुम्हाला सांगायचं आहे, तर ते तुम्हाला मोजायचं आहे. छान असा छोटासा प्रयोग आहे, त्यातून तुम्हाला कळेल की 1 मिनिटामध्ये आपण किती वेळा श्वसन करतो, किती आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, हे तुम्हाला त्यामधून समजणार आहे. तर त्यासाठी आता आपण हा जो टॉपिक आहे श्वसन, तर श्वसन हा घटक जो आहे तर तो शिकूयात. बघा, जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या 3 गोष्टींची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. बघा, आपल्याला जसं जगण्यासाठी हवेची गरज आहे, पाण्याची गरज आहे, अन्नाची पण गरज असते, तशाच प्रकारे आपल्या शरीराला हवेतील, आपण म्हणतो हवा, पाणी, अन्न हे आपल्या मूलभूत गरजा आहेत. परंतु बघा,
त्यामध्ये हवेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तर तो आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्या शरीराला सतत मिळणे खूप गरजेचे असते. त्यासाठी आपल्याला श्वासोच्छवास सतत चालू असतो. बघा आपल्या शरीराची जी क्रिया आहे, आपण हा पाठ शिकत आहोत तरी आपली जी श्वसनाची क्रिया थांबलेली आहे का तर नाही, तर ती निरंतर चालूच असते. म्हणजे आपण काय करतो आता श्वासोच्छवास जो आहे तर तो घेत असतो आणि ही प्रक्रिया जी आहे तर ती आपली चालू असते. आपल्या शरीरातील श्वासोच्छवासाचे काम करणारी इंद्रिय आहेत. आता बघा आता ही श्वासोच्छवास कोण करतं, नेमकी कोणकोणते जे आंतरिंद्रिय आहे त्यासाठी काम करत असतात तर ते बघा. पुढील पानावर त्यांची नावे आणि त्यांच्याविषयी थोडी माहिती दिलेली आहे ती समजून घ्या. आता काही आंतरिंद्रिय दिलेले असतील त्याविषयी माहिती जी आहे तर ती आपल्याला समजून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा श्वसन संस्था दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला ही जी वरती डायग्राम दिलेली आहे किंवा जे चित्र आहे तर ते कसलं आहे, श्वसन संस्थेचं असणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहे ही बाह्य रेषा, तुम्हाला आपण हा प्रयोग बघितलेला आहे. ही बाह्य रेषा आखून घेतलेली आहे अशा प्रकारे. याला तुम्ही काय म्हणू शकता, बाह्य रेषा म्हणू शकता. या ठिकाणी बघा नाक दिलेलं आहे. नाकावाटे तुम्ही काय करता, श्वासोच्छवास घेत असतात म्हणजे ऑक्सिजन घेत असतात. ऑक्सिजन घेतल्यानंतर बघा तो ऑक्सिजन नाकावाटे बघा फुफ्फुसांमध्ये येत असतो. या ठिकाणी यामध्ये मग फुफ्फुसांमध्ये आल्यानंतर त्यानंतर इथे बघा श्वासपटल जे आहे तर या ठिकाणी आहे बघा श्वासपटल. म्हणजे हे जे आंतरिंद्रिय आहे तर हे श्वसन संस्थेसाठी कार्य करत असतात. जसे की नाक कार्य करत आहे, श्वसन नलिका पण काम करत आहे. म्हणजे नाकावाटे जी हवा घेतलेली आहे, ऑक्सिजन घेतलेला आहे तर ती आपल्या शरीरामध्ये पोहोचवण्याचं काम, तसेच कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं काम श्वसन नलिका करत असते. त्यानंतर फुफ्फुसे आहेत, फुफ्फुसांमध्ये त्याचं फिल्टर एक प्रकारे स्वच्छ हवा तसेच जी खराब हवा म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे ते बाहेर टाकण्याचं काम हे जे आहे तर ते फुफ्फुसे करत असतात. तसेच श्वासपटल आहे तर हे काय करतात, हे 4 आंतरिंद्रिय आहे तर ते काय श्वसन संस्थेला मदत करत असतात. त्यामध्ये बघा खाली काय माहिती दिलेली आहे ती बघूयात. वरील आकृतीत श्वसन इंद्रिये दाखवलेली आहेत. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वसन नलिकेत जाते. श्वसन नलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसांमध्ये शिरते. फुफ्फुसांत या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना वायुकोश असे म्हणत असतो. बघा आता श्वास घेतला आपण नाकावाटे घेत असतो, त्यानंतर हवा आहे तर ती श्वसन नलिका जी आहे त्या मार्फत काय होते, आपले जे 2 शाखा आहेत फुफ्फुसांच्या, एक राईट साइड उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला असते. 2 फुफ्फुसे असतात तर त्यांना काय जात असते तर ती आपण नाकावाटे जी हवा घेतलेली आहे किंवा ऑक्सिजन घेतलेला आहे तर ते फुफ्फुसांमध्ये जात असते. या फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर बघा त्यांना वेगवेगळ्या शाखा असतात. आपण या डायग्राम मध्ये बघूयात. या ठिकाणी बघा छोट्या तुम्हाला या ठिकाणी शाखा दिसतील बघा. या ठिकाणी आहे, या ठिकाणी त्यांना पण उपशाखा असतील अशा प्रकारे. मग ते ज्या अनेक शाखा आहेत या प्रत्येक शाखेच्या टोकाशी काय आहेत, हवेच्या पिशव्या आहेत. म्हणजे प्रत्येकाचे जे टोक आहेत तर त्यांच्या टोकाला काय असतील, हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना काय म्हणत असतात, तर वायुकोश असे म्हणतात. पेपरला यावर प्रश्न येऊ शकतो. वायुकोश कशाला म्हणायचं, ज्या फुफ्फुसांमधील ज्या शाखा आहेत तर त्या शाखांच्या टोकाशी काय असतात, हवेच्या पिशव्या असतात. त्या हवेच्या पिशव्यांना काय म्हणत असतो आपण, वायुकोश असे म्हणत असतो. बघा पुढे काही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा उरोपोकळी आणि उदरपोकळी. बघा उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो, त्याला श्वासपटल म्हणतात. बघा उरोपोकळी आणि उदरपोकळी. आता या ठिकाणी बघा वरती उरपोकळी असेल आणि खाली काय उदरपोकळी आहेत. त्यांच्यामध्ये कोणती आहे, या ठिकाणी बघा श्वासपटल आहेत. हे खाली दिसत आहे का, याला आपण काय म्हणत असतो, श्वासपटल म्हणत असतो. या ठिकाणी तेच माहिती दिलेली आहे. जी उरपोकळी असते आणि उदरपोकळी आहे यांच्या दरम्यान जी असते लवचिक, त्याला लवचिक पडद्यासारखा अवयव असतो त्याला आपण श्वासपटल असे म्हणत असतो.
आता श्वासपटल विषयी नेमकी माहिती घेऊयात. या ठिकाणी बघा, श्वासपटल आणि त्याची हालचाल कशा प्रकारे ते कार्य करत असतात. श्वासपटल खालच्या दिशेने सरकते. बघा, श्वासपटल जे आहे तर ते खालच्या दिशेने सरकते, तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वसन नलिका व त्याच्या शाखांतून पुढे वायुकोशात भरते. बघा, श्वासपटल जेव्हा खाली जातं तर तेव्हा श्वासावाटे हवा जी आहे तर ती नाकावाटे येऊन श्वसन नलिका आणि त्यांच्या उपशाखांमध्ये, म्हणजे जेव्हा आपले जे श्वासपटल आहेत जेव्हा तो खाली जातो तेव्हा जी हवा आहे तर ती आपल्या शरीरामध्ये येत असते. तसंच बघा, श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासोच्छवासावाटे हवा बाहेर टाकली जाते, आणि जेव्हा हे श्वासोच्छवासपटल वर जाणार मग तेव्हा हवा काय आहे तर ती बाहेर पडणार. अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारे जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो तर तेव्हा काय होत आहे, तो श्वासपटल खाली जातो थोडा, आणि म्हणजे खालच्या दिशेने सरकतो, आणि जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा तो थोडासा असा वर येतो आणि जी हवा आहे तर ती बाहेर सोडली जाते. अशा प्रकारे जो श्वासपटल जे आहे तर ते कार्य करत असते. एकदम सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी पण. त्यानंतर बघा, पुढील आपल्याला आता घटक बघूयात, वायूंची देवाणघेवाण. आता वायूंची देवाणघेवाण कशा प्रकारे होते तर ते आता बघूयात. वायुकोशामध्ये बाहेरची हवा पोहोचली, जेव्हा आपले वायुकोश आहे, वायुकोश कशाला म्हणायचं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बघा, वायुकोश कशाला म्हणायचे, ज्या हवेच्या पिशव्या असतात, आपले जे फुफ्फुस आहे त्यांच्यामध्ये ज्या उपशाखा असतील तर त्या शाखा असतील तर त्यांच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात, त्याला आपण काय म्हणत असतो, वायुकोश असे म्हणत असतो. तर बघा, वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोहोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशांच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो. बघा, जेव्हा वायुकोशामध्ये बाहेरची हवा येते तेव्हा हवेतील ऑक्सिजन जो आहे तर तो वायुकोशांभोवती, वायुकोश म्हणजे त्या हवेच्या पिशव्या आहेत तर त्या भोवती ऑक्सिजन फिरणार आहे, आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो. बघा, तर जेव्हा ऑक्सिजन वायुकोशांभोवताली फिरत असतो मग बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत तर त्यांमध्ये तो जात असतो, म्हणजे ऑक्सिजन जो आहे तर तो रक्तवाहिन्यांमध्ये आतमध्ये जात असतो, आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागांत वाहून नेला जातो. म्हणजे आपल्या या ठिकाणी बघा, ज्या वायुकोश आहेत तर त्या वायुकोशांमध्ये ज्या रक्तवाहिन्या त्या मार्फत ऑक्सिजन जात असतो आणि आपल्या शरीराला संपूर्ण रक्ताचा पुरवठा होत असतो. अशा प्रकारे. त्यानंतर बघा, त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर असलेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो वायुकोशांमधील हवेत मिसळत असतो. बघा, त्याच वेळेस मग जेव्हा ऑक्सिजन घेतला त्यानंतर बघा, त्याच वेळेस शरीराच्या सर्व भागांमधून बघा रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड, आता रक्ताबरोबर आता एकदा ऑक्सिजन गेला त्यानंतर रक्ताबरोबर काय होतं, कार्बन डायऑक्साईड, जो शरीरातला कार्बन डायऑक्साईड आहे तर तो वायुकोशांमधील हवेत मिसळत असतो. अशा प्रकारे उच्छवासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. आता कार्बन डायऑक्साईड आपल्याला गरजेचं नाही, आपल्याला फक्त ऑक्सिजन घेतलं तो वायुकोश जे आहेत तर ते वायुकोशांमार्फत म्हणजे हवेच्या जे छोटे छोटे पिशव्या आहेत त्या भोवती फिरत असतो, त्यानंतर तो रक्तामध्ये जात असतो आणि सर्व आपल्या शरीरामध्ये जात असतो. त्यानंतर उच्छवासाच्या वेळेस काय होतं, जे शरीरातील कार्बन डायऑक्साईड आहे तर तो शरीराच्या बाहेर उच्छवासाच्या वेळी शरीराच्या बाहेर आपण टाकत असतो, म्हणजे हवा नाकावाटे जेव्हा बाहेर सोडत असतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर शरीराच्या टाकत असतो. अशा प्रकारे बघा, वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होत असते. बघा, श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन फिरतो, त्यानंतर बघा उच्छवासाच्या वेळी काय होतं, जो कार्बन डायऑक्साईड आहे तर तो परत रिटर्न काय होत असतो, नाकावाटे आपण बाहेर सोडत असतो. यालाच आपण काय म्हणतो, वायूची देवाणघेवाण असे म्हणत असतो. तर बघा, आपल्या शरीरात मग दोन कोणते जे वायू आहेत, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, यांचं आपण काय करत असतो, देवाणघेवाण जी आहे तर ती आपण करत असतो. अशा प्रकारे वायूंची देवाणघेवाण जो घटक आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. बघा, माहित आहे का तुम्हाला, आता काय माहिती दिलेली आहे बघूयात.
शरीराबाहेरील हवेत धूळ, धुराचे कण असू शकतात बघा. शरीराबाहेर जे हवा आहे तर हवेमध्ये धूळ असू शकते, धुराचे कण. आता बघा त्यालाच आपण प्रदूषण म्हणत असतो. आपण एखाद्या ठिकाणी बघा धूर येत असतो, चूल असते, तसेच आपले वाहन जे चालवत असतो त्याच्यामधून काही धूर येत असतो, म्हणजे धूळ किंवा धुळाचे कण जे आहे तर ते शरीरातील शरीराबाहेर जी हवा आहे तर त्यामध्ये असू शकतात. तसेच बघा रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात. हवेमध्ये धुळीकण असतात, धूळ असते व इतर जे रोग आपल्या शरीराला अपायकारक जे असतील तर ते रोगजंतूही सुद्धा असतात. त्यांचा शरीराला आपल्याला त्रास होऊ शकतो बघा. आता हे जर आपल्या शरीरात गेले, ऑक्सिजन मार्फत जर आपल्या शरीरामध्ये गेले, शरीरामध्ये गेल्यानंतर ते वायुकोशामार्फत, म्हणजे शरीराच्या जे हवेच्या पिशव्या आहे तर त्यामार्फत सगळ्या शरीरामध्ये ते फिरत असतात, म्हणजे जो ऑक्सिजन आहे तर त्यामार्फत ते आपल्या शरीरात जाऊ शकतात. तर त्यामुळे आपल्या शरीराला काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो बघा. श्वसन इंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते बघा. आपलं जे नाक आहे तर त्याला नाकामध्ये बघा तुम्हाला केसांसारखी अशी बारीक 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 केस असतात. मग त्यामुळे त्याचा फायदा काय होतो बघा. श्वसन इंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेम असते बघा. आपले चिकट चिकट म्हणजे आपण नाकातील जो शेंबूड असतो तर तो काय करतो, जी स्लेम असते त्यालाच आपण श्लेम म्हणत असतो. तर ते काय करत असतं, जे प्रदूषण मुळे आपण ऑक्सिजन घेत असतो तेव्हा ते हवा गाळण्याचं काम करत असतं. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात, परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांमार्फत पोहोचू शकत नाहीत. आता आपले जे नाकातील जो शेंबूड असतो आपण त्याला म्हणत असतो, तर त्याचा ते कशामुळे, म्हणजे जे हवेतील जे अपायकारक घटक आहे तर त्याला ते चिटकतात व ते आपल्या शरीरात जाण्यापासून ते तिथे रोखत असतात. तर अशा प्रकारे जे अपायकारक घटक आहे तर ते त्या ठिकाणी थांबत असतात. जे नाकातील आपले केस असतात बारीक बारीक त्याला आपण लव म्हणत असतो. तसेच जो शेंबूड आहे तर तिथे श्लेम जी आहे तर ती चिकट असते, त्याला काय होतात, हे घटक चिकटत असतात. परिणामी आपल्या शरीराचं जे संरक्षण आहे तर त्यामार्फत होत असते. अशा प्रकारे ही आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा करून पहा. आपल्याला आता काही गोष्टी सांगितलेल्या आहे, करून पहा. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 मीटर धावून आल्यानंतर तुम्ही एका मिनिटात किती वेळा श्वास घेता ते मोजा बघा. आता 100 मीटर आपल्या स्पर्धा होत असतात बघा, आपल्या शाळेत असतील, तालुकास्तरीय असेल, तसेच जिल्हास्तरीय. आपल्याला अशा वेळेस आपण 100 मीटर मध्ये भाग घेत असतो. परंतु हा प्रयोग आपल्याला आपल्या शाळेमध्ये करायचा आहे. 100 मीटर पळायचं आहे. पळल्यानंतर बघा तुमचा श्वास आहे तर ते श्वास घेण्याची प्रक्रिया जी आहे तर किती फास्ट होते तर ते तुम्हाला मोजायचं आहे बघा. तुम्ही झोपलेले असताना एका मिनिटात किती वेळा श्वास घेता याची इतरांच्या मदतीने माहिती मिळवा. या दोन्ही वेळी केलेल्या कृतींमध्ये श्वासांच्या संख्येत कोणता फरक आहे बघा. आता तुम्ही पळत पळत गेला 100 मीटर म्हणल्यावर तुमचं जे श्वसनाची प्रक्रिया जी आहे तर ती फास्ट होणार आहे. त्यामुळे बघा तुम्हाला दम लागत असतो, तर मग त्यावेळेस जो श्वासाची प्रक्रिया आहे तर ती फास्ट होत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही 100 मीटर पळणार तेव्हा श्वास एका मिनिटामध्ये जास्त घेऊ शकणार तुम्ही, जे जास्त वेळा घेणार तुम्ही. आणि ते झोपलेले असताना तुम्ही रिलॅक्स असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराला गरज असते, परंतु एवढी कमी प्रमाणात, म्हणजे तुम्ही जेवढं नॉर्मल ऑक्सिजनची प्रक्रिया किंवा श्वसनाची प्रक्रिया करतात तेवढीच राहणार आहे. मग अशा प्रकारे दोघांमधील फरक असू शकतो. त्यामध्ये बघा आता पुढे सांगितलेलं आहे, जरा डोके चालवा. श्लेम या पदार्थाला रोजच्या भाषेत काय म्हणतात. आता तुम्ही बघा जी श्लेम आहे तर त्याला आपण शेंबूड म्हणत असतो. तर तो म्हणजे ती जी चिकट पदार्थ आहे आपल्या नाकातील तो किती फायद्याचा आहे, कारण जे अपायकारक घटक आहे शरीराला ते तिथे चिकटतात, त्याच्यामुळे आपल्या जे शरीराचं संरक्षण आहे तर ते होत असतं. तर बघा मग तुमच्या भाषेत श्लेमला काय काय म्हणत असतात तर नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बघा आता धूम्रपानाचे परिणाम. आता धूम्रपान एखाद्याने केलं, धूम्रपान कधीच करू नये, परंतु एखाद्याने केलं तर त्याचे परिणाम किती वाईट असतात तर ते आता बघा.
सतत धूम्रपान केल्यामुळे धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात, त्यामुळे फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. बघा, आता जेव्हा तुम्ही एखादा बघा आपल्याला खूप सारे असे माणसं दिसतात की ते धूम्रपान करतात, जेव्हा ते सिगरेट वगैरे किंवा बिडी म्हणत असतो ते ओढत असतात, तर मग अशा वेळेस काय होत असतं, जी अशुद्ध हवा आहे तर ती फुफ्फुसांमध्ये जात असते. मग फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर ती शुद्धीकरणच होत नाही, त्यामुळे आपल्या शरीराला म्हणजे इजा होऊ शकते किंवा आपण आजारी पडू शकतो. तर परिणामी बघा हवेतील अशुद्धी फुफ्फुसात पोहोचू लागतात. बघा, अशुद्ध घटक जे आहेत, आता नाकावाटे जेव्हा आपण ऑक्सिजन घेत असतो तर त्यामुळे जी स्लेम आहे तर त्या स्लेममुळे आपलं संरक्षण होत असतं आपल्या शरीराचं. परंतु बघा, स्लेम असेल तसेच आपल्या नाकामध्ये असे बारीक बारीक लव असतात किंवा ते छोटे छोटे केस असतात, त्यामुळे सुद्धा हवा ही शुद्ध होत असते. तर बघा, परंतु आपण काय करतो, धूम्रपान जे करतं म्हणजे तोंडावाटे काय करत असतात, तर ती हवा आतमध्ये घेत असतात शरीरामध्ये. मग त्यामुळे काय होत असतं की परिणामी हवेतील अशुद्धी फुफ्फुसांत पोहोचू लागतात, म्हणजे अशुद्ध घटक जे आहेत तर ते फुफ्फुसांमध्ये शिरकाव करत असतात. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता जी आहे तर ती कमी कमी होत जाते. परिणामी अशुद्ध घटक जर फुफ्फुसांमध्ये पोहोचले तर ते काय करणार, ऑक्सिजन घेण्याची प्रक्रिया जी आहे तर ती कमी 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 करणार, म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन घेण्यासाठी त्रास होणार किंवा इतर जे आजार आहे फुफ्फुसां रिलेटेड जे आजार आहे, कर्करोग असेल तर ते तुम्हाला होऊ शकतात. बघा, आपल्या शरीरामध्ये स्वच्छ हवा गेली पाहिजे, त्यासाठी आपली जी श्वसन संस्था आहे तर ती योग्य वापर म्हणजे योग्य काम करत आहे. परंतु हे धूम्रपान जे आहे तर तुम्ही तोंडावाटे हवा आतमध्ये घेत असतात, ते पण अशुद्ध हवा घेत असतात, त्याचा परिणाम आपल्या काय फुफ्फुसांवर होऊ शकतो. त्या रिलेटेड जे रोग आहेत, कर्करोग सारखे खूप भयंकर रोग आहेत तर ते होऊ शकतात. त्यानंतर बघा, परिणामी फुफ्फुसांचे विविध आजार होण्याची शक्यता वाढत असते. मग अशामुळे बघा आपल्याला किती त्रास होऊ शकतो, त्यासाठी धूम्रपान कधीच करू नये. त्यानंतर बघा, सिगारेट किंवा विडी किंवा ते मी बिडी पण म्हणते, बिडीतील तंबाखूच्या धुरातील कणांचा चिकट थर वायुकोशांच्या आतील बाजूला जमू लागतो. बघा, मग ते धुरातील जे कण आहेत तर ते वायुकोश जे आहेत हवेच्या पिशव्या म्हणत असतो. बघा, हा वायुकोश सगळ्यांनी ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे वायुकोश कशाला म्हणत असतो, ज्या हवेच्या बारीक बारीक पिशव्या ज्या आहेत तर त्यांना आपण वायुकोश म्हणत असतो. मग जे अशुद्ध जो धूर आपण शरीरामध्ये घेतला मग त्या कणांना काय होत असतात, तर ते चिकटत असतात. तंबाखूचा धुरातील जे कण आहे तर त्या वायुकोशाला चिकटत असतात, आतील बाजूला ते जमू लागतात, त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. बघा, आता जे आपलं फुफ्फुस आहे शुद्ध जेव्हा असतं, बरोबर, म्हणजे कधीच त्यांनी एखाद्या माणसाचं आपण उदाहरण घेतलं, त्यांनी जर कधीच धूम्रपान केलं नाही तर त्याचे फुफ्फुस जे आहे तर ते एकदम स्वच्छ असतात. परंतु जर धूम्रपान चालू केलं तर ते साठत पूर्ण जे आपलं फुफ्फुस आहे तर ते खराब होत असतात. समजा मग त्याला जागाच नाही राहील, समजा त्याचे अर्धे फुफ्फुस खराब झाले धूम्रपान, मग त्याचं जे अर्धच श्वसन संस्था काम करणार, परिणामी त्याला विविध जे रोग असतील तर ते होऊ शकतात, फुफ्फुसां रिलेटेड जे रोग आहे तर ते होऊ शकतात. बघा, शिवाय तंबाखूतील काही विषारी पदार्थही वायुकोशात शिरतात. बघा, आता काही तंबाखू सुद्धा खात असतात. आपले जे जुने म्हणजे आपल्या घरातील कोणी आजी आजोबा जर खात असतील तर त्यांना सांगायचं की अशामुळे आपले जे फुफ्फुस आहे तर त्यांना इजा होऊ शकते, परिणामी श्वसन घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. पण ते काय करतील, जे धूम्रपान आहे तर ते बंद करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्यांना प्रोत्साहन करू शकतो एका प्रकारे. तर बघा, तंबाखूमध्ये काय असे विषारी घटक आहेत तर ते वायुकोश जे आहेत म्हणजे हवेच्या बारीक बारीक पिशव्या ज्या आहेत तर त्यांना चिकटत असतात, परिणामी जे आपले फुफ्फुस आहे तर ते खराब होत असतात. अशा दुष्परिणामांमुळे धूम्रपान करणाऱ्या श्वसन इंद्रियांसंबंधीचे रोग तसेच फुफ्फुसांचा कर्करोग असे दुर्धर रोगही होऊ शकतात. बघा, आपण बघितलेलंच आहे. आता धूम्रपान केल्याने त्याचे दुष्परिणाम जे आहेत त्याची श्वसन संस्थेवर तर होणारच आहे, परंतु फुफ्फुस जे आहे तर त्या ठिकाणी कर्करोग असे दुर्धर रोग आहेत तर ते सुद्धा होऊ शकतात. आता बघा, धूम्रपान आपण स्वतः केलं म्हणून पण होऊ शकतात. बघा,
धूम्रपान जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून केलं आणि आपण न करता पण आपल्याला धूम्रपानचे वाईट परिणाम, समजा एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती सिगरेट ओढत आहे, तंबाखूचं जाऊ दे, पण एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती सिगरेट ओढत आहे किंवा बिडी ओढत आहे, परंतु त्याचा जो धूर आहे त्याच्या शरीरात तर तो जातच आहे, परंतु त्याचा जो बिडीच्या बाहेर जो धूर पडत असतो तर त्या ठिकाणी आपण त्याच्या भोवती जर थांबलो तर त्याचा वाईट परिणाम म्हणजे ती हवा जी आहे तर ती नाकावाटे आपल्या शरीरात जाऊ शकते, परिणाम आपले फुफ्फुस आहे तर ते पण आपले खराब होऊ शकतात. त्यालाच आपण म्हणत असतो अप्रत्यक्ष धूम्रपान. आता बघा, अप्रत्यक्ष धूम्रपान नेमकी कशाला म्हणायचं? आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असल्यास स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बघा, आपल्या आजूबाजूला जर सतत कोणी बिडी ओढणारा किंवा धूम्रपान करणारे लोक असतील तर त्यांच्यामुळे आपल्याला सुद्धा धूम्रपानाचा त्रास होऊ शकतो किंवा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच बघा, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यावर कायद्याचे निर्बंध आणलं आहे. बघा, आता काही ठिकाणी बघा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणते? बाजारपेठ असेल, बस स्टँड असेल, तसेच आपले ग्रामपंचायत असेल, ज्या ठिकाणी लोक एकत्र जमतात त्या ठिकाणी एखादा धूम्रपान करत असेल तर त्यावर कायद्यानुसार जे निर्बंध आहेत तर त्यांना शिक्षा होत असते. म्हणजे बघा, तुम्ही धूम्रपान केलं नाही परंतु त्यांच्या जर संगतीत राहिले किंवा त्यांचा जी हवा आहे, समजा एखादा बिडी सिगरेट पित आहे, आपण ते उदाहरण घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला पण त्रास होऊ शकतो. म्हणजे अप्रत्यक्ष आपल्याला आपल्या शरीराला पण त्याच्यामुळे इजा होऊ शकते. म्हणून जे जर एखादं धूम्रपान करत असेल तर त्याच्यापासून थोडं लांबच राहिलेलं बरं. त्यानंतर बघा, नवा शब्द शिका. या ठिकाणी बघा नवा शब्द काय दिलेला आहे? पाचक रस. पाचक रस कशाला म्हणायचं? बघा, पचन क्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ. आता बघा, आपण जेव्हा अन्न खात असतो म्हणजे अन्न पचवण्यासाठी जो मदत करत असतो त्याला आपण काय म्हणतो? पाचक रस असे म्हणत असतो. तसेच बघा, दुसरा नवीन एक शब्द आपल्याला शिकायचा आहे, ग्रंथी. विशिष्ट द्रव स्रवणारी इंद्रिये. आपल्या शरीरामध्ये विविध ग्रंथी आहेत, त्याचा अभ्यास पण आपण बघणार आहोत. तर त्या ग्रंथी जे आहेत तर ते काय करतात? विशिष्ट जे द्रव आहे तर ते स्त्रावत असतात. त्यामुळे आपली जी पचन संस्था असेल किंवा जे इतर जे शरीरातील आंतरेंद्रिय काम करत असतात त्यांना मदत होत असते. आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो, पुढील घटक आहे पचन. पचन शिकूयात. पचन नेमकी कशा प्रकारे कार्य करतं? अन्ननलिका, पचन इंद्रिये व त्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती घेऊया. बघा, पचन मध्ये अन्ननलिका येत असते, पचन इंद्रिये व त्यांचे जे कार्य आहे तर त्याविषयी आता माहिती घेऊयात. यामध्ये बघा, सुरुवातीला अन्न नलिका जी आहे तर ती शिकूयात. अन्न नलिका हा घटक जो आहे तर तो आपण बघूयात. आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते. बघा, आपण जे अन्न खातो त्याचे शरीरात पचन होते, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. बघा, आपण जे अन्न खातो त्यामुळे काय होतं? आपल्या शरीराला रक्त तयार होत असतं, म्हणजे रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होत असतात. हे काम आपल्याला शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडत असते. बघा, आपल्या शरीरामध्ये बघा अन्ननलिका असते, त्यामधून आपला अन्नाचं रूपांतर आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपण करत असतो, म्हणजेच आपण रक्तात मिसळणारे घटक जे आहेत तर ते तयार करत असतं आपले शरीर. त्यामध्ये एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडत असते. ही जी क्रिया आहे तर ती लांब अशा नळीच्या विविध भागांमध्ये पार पडत असते. या नळीला अन्ननलिका असे आपण म्हणत असतो. बघा, ही लांबच लांब नळी जी आहे आपल्या शरीरामध्ये जे अन्न पचवण्याचं काम करत असते त्याला आपण काय म्हणत असतो? अन्ननलिका असे म्हणत असतो. या नळीच्या वरचे टोक म्हणजे आपले तोंड. बघा, जी अन्ननलिका आहे तिचं पहिलं तोंड कुठून आहे? जिथून सुरुवात होते आपल्या तोंड, इथून अन्ननलिकेपासून सुरुवात होत असते तर आतमध्ये पचन इंद्रियापर्यंत. तर बघा, आणि खालचे टोक म्हणजेच आपला गुदद्वार. बघा,
वरून जशी सुरुवात होत असते, इथून अन्न आलेलं आहे, नंतर बघा पूर्ण सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जो आपल्या शरीरात जे घटक गरजेचे नाही ते आपण गुदद्वाराद्वारे आपण बाहेर टाकत असतो. तर बघा म्हणजे इथून तर आपल्या खालपर्यंत जी मोठी लांबच लांब आणि लवचिक नळी आहे तिला आपण काय म्हणत असतो, अन्ननलिका असे म्हणत असतो. त्यानंतर बघा तोंडापासून तर गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो. बघा जरी अन्ननलिका जी आहे तर तिची सुरुवात तोंडापासून तर शेवट जे गुदद्वार आहे, पण त्यावेळेस काही ठिकाणी बघा मोठी छोटी आहे, त्यानंतर मोठी आहे, अशा प्रकारे तिचं वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळा आकार असतो. तर त्यानंतर बघा अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते. अन्ननलिकेत या विविध भागांना पचन इंद्रिय म्हणतात. बघा अन्ननलिकेचे जे वेगवेगळे भाग आहेत त्याची अन्ननलिकेची सुरुवात तोंडापासून तर गुदद्वारापर्यंत, त्यामध्ये बघा जे विविध अवयव लागतात आपल्याला तर ते काय आहे, पचन इंद्रिय आहेत. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचन क्रियेला मदत करतात. बघा आपण ग्रंथी म्हणजे काय त्याचा अभ्यास बघितलेला आहे. ग्रंथी कशाला म्हणायचं, बघा या ठिकाणी विशिष्ट द्रव स्रावणारे इंद्रिय जे आहेत तर त्यांना आपण ग्रंथी म्हणत असतो. मग ह्या ग्रंथी आहेत तर ते पचन क्रियेला काय करत असतात, मदत करत असतात. या ठिकाणी आपण बघूयात. बघा या ठिकाणी आपलं जे तोंड आहे तर तोंडावाटे आपण अन्न खात असतो, या मार्फत ही अन्ननलिकेला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथून बघा अशा प्रकारे संपूर्ण ठिकाणी ते फिरून लहान आतडे, नंतर मोठ्या आतड्यातून शेवट खाली या ठिकाणी खाली गुदद्वारापर्यंत ही संपूर्ण मोठी सुरुवात इथून तोंडा वाटते ते गुदद्वारापर्यंत ही काय आहे, मोठी लांब लचक अशी नळी आहे. पण तिचा आकार बघा वेगवेगळ्या ठिकाणी, या ठिकाणी वेगळा आहे, या ठिकाणी वेगळा आहे, या ठिकाणी वेगळा, मोठे आतडे, लहान आतडे या ठिकाणी वेगवेगळा दिलेला आहे. अशा प्रकारे आता यात त्यांना वेगवेगळे नाव दिलेले आहे. आता आपण बघूयात. या ठिकाणी बघा या ठिकाणी आपलं तोंड आहे, त्यामध्ये लाळ ग्रंथी बघा कुठे असते, या ठिकाणी आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पण आहे. या दोन ठिकाणी आपल्या तोंडाच्या इथे खाली या ठिकाणी बघा लाळ ग्रंथी दिलेली आहे. हे काय करत असतात आपल्याला बघा, लाळ ग्रंथी आहे विशिष्ट द्रव काय करत असतात, स्त्राव करत असतात, पण त्यामध्ये लाळ ग्रंथी पण येत आहे. त्यानंतर ही जी तोंडातून ही मोठी अशी नळी आली हिला आपण काय म्हणत असतो, ग्रासिका असे म्हणत असतो. या ठिकाणी नाव दिलेलं आहे ग्रासिका कोणत्या इथून ते इथपर्यंत जी नळी आहे तर तिला आपण ग्रासिका असे म्हणत असतो. त्यानंतर बघा आपल्याला यकृत ग्रंथी दिलेली आहे. बघा ही पण काय आहे, एक ग्रंथी आहे. हे जे हा आकार दिलेला आहे त्रिकोणी, बघा या एका प्रकारे त्रिकोणी आकार दिलेला आहे, याला आपण यकृत ग्रंथी असे म्हणत असतो. त्यानंतर बघा जठर आहे, हे काय करत असतं, पचन इंद्रिय आहेत, म्हणजे पचन क्रियेमध्ये कार्य करत असतं. त्यानंतर बघा स्वादुपिंड ग्रंथी, या ठिकाणी बघा ही पण काय आहे, ग्रंथी आहे. या ठिकाणी येलो कलरची दिसत आहे, हिला आपण काय म्हणत असतो, स्वादुपिंड ग्रंथी. त्यानंतर बघा लहान आतडी, त्यानंतर मग जे अन्न आहे तर ते आपल्या लहान आतड्यांमध्ये जात असतं. या ठिकाणी हे बारीक बारीक दिसत आहे, याला आपण काय म्हणत असतो, लहान आतडी. त्यानंतर लहान आतड्यांमधून ते मोठ्या आतड्यांमध्ये जात असतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे मोठ्या आकाराचे आहे तर त्याला आपण मोठे आतडे असे म्हणत असतो. आणि त्यानंतर बघा मलाशय मार्फत, या ठिकाणी बघा आपले जे मलाशय या मार्फत गुदद्वाराद्वारे बाहेर टाकलं जात. अशा प्रकारे आपली पचन संस्था कार्य करत असते. तर व्यवस्थित तुम्हाला समजलंच असेल पचन संस्था कशा प्रकारे कार्य करते. त्यानंतर बघा जे पचन इंद्रिय आहे तर त्याविषयी आता माहिती घेऊयात. पचन इंद्रिय, आता पचन इंद्रियमध्ये बघा अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचन क्रियेची सुरुवात होते. बघा अन्न तोंडात घेतलं की त्याचं पचनाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होत असते. तोंडात दात असतात आपल्या, बघा तोंडात दात असतात, जीभ आहे आणि लाळ आहे. लाळ ग्रंथी काय करत असते, जे द्रव आहे तर ते स्रावत असते, पण त्याला आपण काय म्हणतो, लाळ म्हणत असतो. लाळ ग्रंथी लाळ स्रावत असते.
या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो बघा। मग आता तो आपण अन्न खाल्लं, ते अन्न वेगवेगळ्या आकाराचं असतं, पण त्याला चावून चावून आपण बारीक करत असतो, ते लाळेच्या मार्फत आपण त्याचा ओलसर मऊ गोळा करत असतो आणि तो आपल्या ग्रासिकेमार्फत आपल्या शरीरामध्ये पुढे पाठवत असतो। तो आपण सहज गिळतो, मग अन्न ते चावून चावून बारीक केल्यानंतर मग तेव्हा गिळत असतो। गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते बघा। या ठिकाणी आपण आकृतीमध्ये समजून घेऊयात। सुरुवातीला जे अन्न आहेत, आपण हे जरा इरेज करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता तुम्ही अन्न खातात बरोबर आहे, तर ते अन्न सुरुवातीला काय कुठे जातं, या ठिकाणी बघा। तोंडावाटे अन्न खाल्लं, अन्न खाल्ल्यानंतर दात आणि जिभेच्या मदतीने आपण ते बारीक बारीक करत असतो। बारीक केल्यानंतर लाळ ग्रंथी काय करत असते, त्याचा ओलसर मऊ गोळा करत असते, त्यामार्फत बघा हे अन्न असं ग्रासिकेमार्फत, ही जी ग्रासिका आहे हिच्या मार्फत हे जठरामध्ये पाठवत असतात। जठर कुठे आहे, या ठिकाणी आहे। आपला अन्न आता यापर्यंत आलेला आहे। पुढे बघा काय माहिती दिलेली आहे त्यांनी। जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहेत। जठर काय आहेत, पिशवीसारखं इंद्रिय आहेत। यात अन्न घुसळले जाते बघा। मग त्यामध्ये जठरामध्ये अन्न घुसळलं जातं। जठरातील पाचक रसामुळे काही पचन क्रिया घडतात बघा। जे जठरामध्ये पाचक रस आहे, तर त्यामुळे काय होतं, पचन क्रिया घडून येत असतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होत असतात। मग अन्नामध्ये काही जंतू असतील किंवा रोगजंतू असतील, तर ते काय होतात, जठरामध्ये आल्यानंतर काय होतात, नष्ट होत असतात। येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते। मग बघा आपण ओलसर मऊ गोळा केला, त्यानंतर ते अन्न जठरामध्ये आलं ग्रासिकेमार्फत, मग त्याला अजून बारीक केलं जातं, त्यालाच आपण काय म्हणतो, खिरीसारखा पातळ पदार्थ तयार केला जातो। ते पुढे बघा लहान आतड्यात ढकलले जाते। मग जठरामार्फत लहान आतड्यात जातं। लहान आतडे आता बघूयात। या ठिकाणी बघा जठरामध्ये बारीक केलं, खिरीसारखं पातळ करतात, त्यानंतर मग ते याद्वारे लहान आतड्यांमध्ये येतं। लहान आतडे आहेत बघा आपली। लहान आतड्यांमध्ये गेल्यानंतर बघा पुढे आपल्याला काय प्रोसेस दिलेली आहे। प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असतात। आता ते बारीक 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 दिलेले आहे, मग ते आपल्याला ते सर आपण लांब जर अंतर केलं तर किती असतं, 7 मीटर असतात। या ठिकाणी बघा सुमारे किती असतात, 7 मीटर लांबी इतके मोठे असतात ते बघा। आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात बघा। आतड्यातील पाचक रस जो असतो, तर त्यामुळे अन्न पचनातील अनेक क्रिया ज्या आहेत तर ते येथे होतात। येथे काही ग्रंथीच्या स्रावांची पचनास मदत होते बघा। येथे काही ग्रंथीच्या जे स्राव आहे तर ते पचनास मदत करत असतात। ग्रंथी काय करत असतात, वेगवेगळे जे आहे तर ते काय द्रव स्रावत असतात, तर त्यामुळे पचनास मदत होत असते। पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात। मग हे पदार्थ आहेत तर उपयुक्त पदार्थ मग ते रक्त काय करतं, शोषून घेत असतं। उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यांमध्ये पाठवले जात असते बघा। छोट्या आतड्यांमध्ये रक्त काय करत असतं, जे उपयुक्त पदार्थ आहेत तर ते शोषून घेत असतं आणि बाकीचे जे उरले ते काही उपयोगाचे नसतात, तर ते मोठ्या आतड्यांमध्ये पाठवले जातात। तर या ठिकाणी बघा मग लहान आतड्यातून जे उपयुक्त आहेत, चांगले आहेत, तर ते रक्त काय करतात, श्रावून त्याचे पदार्थ जे आहेत तर ते श्रावून घेत असतात आणि त्यानंतर मोठ्या आतड्यांमध्ये पाठवत असतात। मोठ्या आतड्यांमार्फत ते मग उपयोग नसलेले गुदाद्वारे बाहेर टाकले जाते। अशा प्रकारे आपली जी पचन संस्था आहे तर ती कार्य करत असते। मग आता बघा जसं आपण बघितलं, जे लहान आतड्यांची लांबी आहे तर ती किती आहे, 7 मीटर आहे, म्हणजे 7 मीटर आहे। तर मग तशाच प्रकारे प्रौढ व्यक्तींमध्ये मोठे आतडे जे आहे तर ते सुमारे
1.5 मीटर लांबीचे असतात. म्हणजे बघा, लहान आतडे जे आहेत तर ते लांबीला खूप मोठे असतात, परंतु मोठे आतडे जे आहेत आकाराने मोठे आहेत तर ते फक्त 1.5 मीटर लांबीचे असतात. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते. बघा, यामध्ये बघा, जे मोठे आतडे जे आहेत, उरलेले पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरामध्ये शोषले जाते आणि विष्ठा तयार होत असते. बघा, गुदद्वारे आपण ही विष्ठा बाहेर टाकत असतो. तर हे कार्य जे आहे तर ते मोठ्या आतड्यांमध्ये होत असतं. ती मलाशयात जमा होते. बघा, जी विष्ठा आहे तर ती कुठे जमा होत असते? मलाशयात जमा होत असते. मलाशयात विष्ठा म्हणजे मल आणि काही काळ साठून राहते. बघा, आपले जे मलाशय आहे त्यामध्ये विष्ठा जी आहे तर ती आपण साठवून राहते आणि त्यानंतर आपण गुदाद्वाराद्वारे बाहेर टाकत असतो. नंतर गुदाद्वारातून विष्ठा जी आहे तर ती शरीराबाहेर टाकली जाते. बघा, मग शेवट प्रोसेस जी आहे गुदाद्वाराद्वारे जी आपल्याला शरीराला जे गोष्टी लागत नाही तर ते शरीराबाहेर टाकली जातात. त्यानंतर बघा, माहित आहे का तुम्हाला? या ठिकाणी बघा, माहित आहे का तुम्हाला? अन्न पचनाचे काम, या ठिकाणी बघा, अन्न पचनाचे काम होण्यासाठी तसेच अन्न मार्गातून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज पडत असते. बघा, हे पचन प्रक्रिया घडून आणण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बघा, आपल्या शरीराला जे पाणी लागत आहे जर ते शरीराला आपण वेळोवेळी पाणी नाही दिलं तर बद्धकोष्ठतेचा त्रास आपल्याला होऊ शकतो. म्हणजेच शौचाला होताना खडा तयार होत असतो. म्हणजे त्याला आपण मुतखडा सारखा एक प्रकार असतो तर ते होऊ शकतं. जर शरीराला वेळोवेळी पाणी नाही दिलं तर बद्धकोष्ठ जो आजार आहे तर तो होऊ शकतो आणि शौचाला होताना खडा पडतो. तसेच शौचाला नियमितपणे होत नाही. बघा, तुम्ही शरीराला वेळोवेळी पाणी नाही दिलं तर तुम्हाला नियमित जी शौचालय जी आहे तर ती होत नाही. त्यानंतर बघा, शरीरातील इतर कुठलीच कामे पाण्याशिवाय होऊ शकत नाही. बघा, शरीरातील जे काम आहेत त्यासाठी आपल्या शरीराला जेवढं पाणी लागतं जवळपास 4 ते 5 लिटर जे आहे शरीराला पाणी लागत असतं तर ते तेवढं पाणी आपण दिलं पाहिजे. पचनक्रियेत जे पाणी शरीरात शोषले जाते त्या पाण्याचा इतर सर्व कामांसाठी उपयोग होत असतो. म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असते. बघा, आपण जसं अन्न खातो तसं काही वेळेनंतर आपण पाणी पण पिलं पाहिजे. शरीराला पाण्याची सुद्धा गरज असते. तर जर पाणी आपण पिलं नाही तर विविध आपल्याला आजार होऊ शकतात. नियमित शौचालय सुद्धा होत नाही, शौचाला आपल्याला नियमितपणे होत नाही किंवा शौचाला होताना खडा पडत असतो. मग हे जे काय असे रोग असतात, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो तर ते आपल्या शरीराला जर पाणी नाही भेटलं वेळोवेळी तर ते असे रोग होऊ शकतात. त्यानंतर बघा, पुढे काय माहिती दिलेली आहे. अन्ननलिका व श्वसन नलिका या दोघींची सुरुवातीची टोके घशात एकमेकांजवळ असतात. बघा, आपण वर बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा, श्वसन संस्था जी आहे तर ही नाकावाटे या ठिकाणी बघा इथे एकत्र होत आहे. बघा, या ठिकाणी. आणि तसेच तोंडातून जे अन्न आहे तर हे दोघं पण जे आहे तर या ठिकाणी एकत्र होत असतात. त्याविषयीच माहिती दिलेली आहे. बघा, गिळलेले अन्न एकमेकांजवळ असतात. गिळलेले अन्न जेव्हा अन्न नलिकेत जाते तेव्हा श्वसन नलिका बंद राहते. बघा, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा काय होते, श्वसन नलिका जी आहे तर ती बंद होणार आहे. कारण अन्न इथे गेलं, या ठिकाणी ग्रासिकेमध्ये गेलं तर श्वसन संस्था काय होणार, बंदच होणार आहे. कारण जी आपण नाकावाटी जी हवा घेतलेली आहे, ऑक्सिजन घेतलेला आहे तर ते बंद होणार आहे, बंद राहते. मग घाईघाईने अन्न खाताना ते श्वसन नलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो. बघा, आपण दुपारी बघा दुपारच्या सुट्टीमध्ये जेवण करत असतो, रात्री जेवण करत असतो, सकाळी नाश्ता करत असतो. जर तुम्ही घाईघाईने जर खाल्लं, फास्टमध्ये खाल्लं तर तुम्हाला ठसका लागतो. ठसका का लागतो तर जो हवा आहे तर ती बंद होत असते. मग तुम्ही घाईघाई खाल्लं मग ते काय होणार आहे, जास्त अन्न
ग्रासिकेमध्ये गुंतलं की काय होणार, तुम्हाला ठसका लागत असतो. म्हणून अन्न खाताना घाई करू नये. बघा, म्हणजे अन्न आहे तर ते व्यवस्थित खाल्लं पाहिजे, म्हणजे हळूवार खाल्लं पाहिजे. जास्त घाई केली तर नक्कीच तुम्हाला ठसका लागू शकतो. तसेच बोलण्याचे टाळावे. बघा, जेव्हा तुम्ही अन्न खात असतात तेव्हा इतरांशी बडबड करायची नाही, मित्रमैत्रिणींशी जास्त बोलायचं नाही. घरी असताना आई वडिलांशी न बोलता पटापट जेवण करून घेणे. जेवण झाल्यानंतर मग तुम्ही बोलू शकता. कारण जर खाता खाता जर बोलले तर नक्कीच ते ग्रासिकेमध्ये अन्न अटकत असतं. मग त्यामुळे आपल्याला अन्ननलिका आणि श्वसननलिका आपल्याला एकच दिलेली आहे त्यामार्फत. मग त्या ठिकाणी काय होत असतं, श्वसन नलिका आपली बंद असते अशा वेळेस, आणि आपण निसं घाई अन्न खाल्लं तर त्या ठिकाणी हवा कोंडते आणि आपल्याला ठसका लागत असतो. माहित आहे का तुम्हाला, अजून माहिती दिलेली आहे. खूप छान छान अशी माहिती आपल्याला या पुस्तकातून तसेच या पाठांमधून आपल्याला भेटत असते. बघा, पुढील काय छान अशी माहिती दिलेली आहे, बघूयात. चांगले दात हवे असल्यास त्यांची नीट काळजी घेणे महत्वाचे असते. बघा, आता सगळ्यांना स्वच्छ असे सफेद चांगले दात असावे सगळ्यांना वाटत असते. तोंडातील प्रत्येक दाताला एनेमल नावाचा पदार्थाचे आवरण असते. बघा, आता जे दात आहे तर त्याला एनेमल नावाच्या पदार्थाचं काय असतं, आवरण असतं. एनेमल शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे. आपले जे दात बघा किती मजबूत आहेत, तर त्यांना एनिमल नावाचा जो पदार्थ आहे तर तो त्याचं आवरण असतं. त्यामुळे दातांच्या आतील नाजूक भागांचे रक्षण होते. बघा, दातांच्या आतील ज्या बाजू आहेत तर त्यांचे रक्षण कशामुळे होते, एनिमल या पदार्थामुळे त्याचे संरक्षण होत असते. परंतु दात नियमितपणे स्वच्छ न केल्यास हे एनेमलही नष्ट होते आणि दात किडतात. बघा, आता काहींचे दात किडतात, तर जर तुम्ही वेळोवेळी ते साफ केले नाही, ब्रश केला नाही, सकाळी उठल्यानंतर ब्रश केला नाही, तर नक्कीच तुमचे दात काय होतात, तर किडतात. तर त्याचं कारण काय, वेळोवेळी ते स्वच्छ केले पाहिजे. आपण अन्न खाल्ल्यानंतर आपण थोडं पाणी पित असतो, चूळ भरत असतो, तर त्यामुळे काय होत असतं, आपले जे दात आहे तर ते स्वच्छ होत असतात. तर जर तुम्ही वेळोवेळी दात स्वच्छ नाही केले तर नक्कीच काय होणार आहे, जो दातांवरील जो एनिमलचं आवरण आहे, एनेमल नावाचा जो पदार्थ आहे त्याचं जर आवरण नष्ट झालं तर नक्कीच तुमचे दात आहे तर ते किडत असतात. म्हणून आपल्या दातांची सुद्धा निगा राखली पाहिजे. जेवताना आपण अनेकदा स्वादांचा आनंद घेत असतो. बघा, जेवताना अनेकदा आपण स्वादांचा आनंद घेत असतो. जिभेने चव व नाकाने पदार्थाचा वास आपल्याला कळतात. बघ, आता चांगला आवडता पदार्थ असेल तुमचा, तर जिभेने तुम्ही त्याची चव घेत असतात, म्हणजे जो स्वाद आहे त्याचा आनंद घेत असतात. तसेच नाकावाटे कोणता पदार्थ आपली मम्मी किंवा आई जी आहे तर ती बनवत आहे हे सुद्धा तुम्हाला कळत असतं. परंतु काही वेळा पदार्थाचा वास किंवा चव नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते. मग अशा वेळेस बघा, आपल्याला कळतं की जी भाजी आहे, भाजीची चव कशा प्रकारे आहे, मेथीच्या भाजीची चव कशा प्रकारे आहे, किंवा इतर एखाद्या डाळी आहेत तर त्यांची चव कशा प्रकारे आहेत. तर त्यांची चव जर वेगळी लागली तुम्हाला, म्हणजेच अन्न खराब झाले असल्यामुळे असे होऊ शकते. बघा, जर जे अन्न शिळं असेल, खूप दिवसांचं असेल, तर त्यामुळे काय होत असते, अन्नाची चव बदलत असते, पण ते अन्न जे आहे तर ते खराब होत असते. अशा बदलांकडे लक्ष द्यावे व अन्न खराब झाले असल्यास ते खाण्याचे टाळता येते. बघा, मग जर एखाद्या चव वेगळी लागली तर म्हणजे अन्न आहे तर ते खायचं शक्यतो टाळलंच पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरात काही बिघाड होणार नाही व आपलं शरीर जे आहे तर ते म्हणजे ते रोगापासून आपलं काय संरक्षण होणार आहे. मग बघा, जर आपण जेवताना आपल्याला माहित आहे विविध अन्न पदार्थाची चव कशा प्रकारे आहे, जर ती चव तुम्हाला वेगळी लागली म्हणजे समजून घ्या की जे अन्न आहे तर ते खराब झालेलं आहे. त्यानंतर बघा, सांगा पाहू या ठिकाणी बघा, श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो. बघा, आता श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो, तर बघा, तुम्ही नाकावाटे श्वास आतमध्ये घेतात, त्यामध्ये जे इंद्रिय आहेत तर त्यामध्ये आपण सांगू शकतो फुफ्फुस असेल, परत श्वसन नलिका जी आहे तर हे काय करत असतात, तर हे इंद्रिय सहभाग घेत असतात.
त्यामध्ये बघा इंद्रिय संस्था ज्या आहेत तर त्यांविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे, बघूयात. यामध्ये बघा अनेक इंद्रिय मिळून श्वासोच्छवास घडवून आणतात हे तुम्ही पाहिले. यापैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही. बघा श्वासोच्छवास आपण ज्या इंद्रियांमार्फत घडवून आणत असतो त्यातील एक जरी काम करत नसेल तर श्वासोच्छवास जे काम आहे तर ते पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. म्हणजे शरीरातील वेगवेगळे जे इंद्रिय आहेत, आंतरिंद्रिय आहेत, तर ते एकत्र येऊन काय करत असतात तर काम करत असतात. म्हणजेच आपल्या त्याच गटाला आपण काय म्हणजे ते जे एकत्र येतात त्या एकत्र येऊन जे कार्य करत असतात त्या गटाला आपण काय म्हणत असतो, इंद्रिय संस्था असे म्हणत असतो. म्हणून बघा नाक, श्वसन नलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था असे म्हणत असतो. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो. तर यामध्ये बघा नाकावाटे तुम्ही हवा आतमध्ये घेतली, त्यानंतर श्वसन नलिका असेल, फुफ्फुसा असेल आणि श्वासपटल. श्वासपटलाचं आपण कार्य बघितलेलं आहे. जेव्हा आपण हवा आतमध्ये घेतो श्वासपटल काय होतं, खाली जातं. त्यानंतर बाहेर सोडायच्या वेळेस श्वासपटल परत वर येतं आणि हवा बाहेर सोडली जाते. अशा प्रकारे श्वासपटल काम करत असतं. श्वसन संस्थेत बघा हे तीन बघा नाक असेल, श्वसन नलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल हे जे काय म्हणतो असतो त्याला इंद्रिय जे आहेत, आंतरिंद्रिय जे आहे तर ते काम करत असतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो, श्वसन संस्था असे म्हणत असतो. यामध्ये बघा आता जरा डोके चालवा. पचन संस्थेमध्ये कोणकोणते इंद्रिये समावेश असतो. बघा पचन संस्थेमध्ये बघा तोंडावाटे आपण अन्न घेतलं त्यामध्ये दात, जीभ, तसेच लाळ ग्रंथी आहे, त्यानंतर ग्रासिका आहेत, जठर आहेत, त्यानंतर जठरातून लहान आतडे, मोठे आतडे हे जे इंद्रिय आहेत तर यांचा सहभाग होत असतो. अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पुढील आता घटक शिकूयात. शरीरातील ऊर्जा. आता शरीरातील जी ऊर्जा आहे तर ती कशा प्रकारे तयार होते तर त्याविषयी आता माहिती बघूयात. श्वसन क्रियेमुळे ऑक्सिजन वायू जो आहे शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागांत पसरतो. बघा आता जे आपण बघितलं आहे छोट्या छोट्या पिशव्या असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, या ठिकाणी त्याचं नाव पण आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी बघा त्याला आपण काय म्हणत असतो की वायुकोश असे म्हणत असतो. या ठिकाणी बघा वायुकोश, हा वायुकोश त्यालाच आपण काय जे छोट्या पिशव्या ज्या आहेत ऑक्सिजनच्या त्याला आपण काय म्हणत असतो तर वायुकोश असे म्हणत असतो. त्याविषयीच या ठिकाणी माहिती आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी बघा श्वसन प्रक्रियेत ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तामध्ये येतो. म्हणजे जेव्हा आपण श्वसन संस्थेमार्फत जेव्हा ऑक्सिजन आपल्या शरीरात घेत असतो तर ऑक्सिजन घेतला म्हणजे जे श्वासपटल आहे तर ते आपलं खाली जाणार आहे. पण रक्ताचे जे छोटे छोटे ज्या कोशिका हे हे छोट्या छोट्या पिशव्या जे आहेत तर त्यामध्ये मार्फत ऑक्सिजन शरीराला जे आहे तर ते पाठवलं जातं. शरीराच्या वेगवेगळ्या ज्या शिरा आहेत, धमन्या आहेत तर त्यांमध्ये ऑक्सिजन पाठवलं जातं. त्यामार्फत मग शरीराचे सर्व जे अवयव आहेत तर त्यांना ऑक्सिजन भेटत असतं. मग अशा प्रकारे ही शरीराला ऊर्जा आपल्याला भेटत असते. म्हणजे शरीराचे प्रत्येक ज्या पेशी आहेत, आपले बोट असू द्या, पायाचे बोट, सर्व जे शरीरातील अवयव आहेत तर त्यांना ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचवला जातो. पचनातून तयार झालेले पदार्थ ही रक्तात मिसळतात. बघा पचनातून तयार झालेले जे पदार्थ आहेत ते पण काय होत असतात, रक्त स्रावत असतं. म्हणजे ते चांगले पदार्थ रक्त काय करत असतं, घेऊन घेत असतं व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागांत पोहोचतात. बघा मग ते रक्त काय करत असतं, सर्व शरीराला काय करत असतं, रक्त म्हणजे सर्व अवयव, हात असेल, आपले पाय असेल, विविध अवयव असतील तर यांना रक्त पुरवठा करत असतं. हे जे रक्त आहेत तर ते सर्व भागांमध्ये पोहोचवत असतं. जे पदार्थ आहे आपण खाल्लेलं जे आहेत तर ते
जेवढे चांगले पदार्थ आहेत ते श्रावून घेत असतं रक्त आणि ते आपल्या शरीराला प्रत्येक भागाला पाठवत असतं. त्यांपैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात. बघा, मग शरीरासाठी आपण कार्य करत असतो, आपण अभ्यास करत असतो, खेळत असतो, मग यासाठी हे इंधन म्हणूनच आपल्याला काम करत असतं. त्यानंतर बघा, हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचला की तेथे पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा शरीराचे सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरते. बघा, हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचवला जातो. बघा, ऑक्सिजन घेतला, तो रक्ताबरोबर काय करतो, शरीराच्या सर्व भागांमध्ये गेला. त्यानंतर बघा, तेथे पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने, बघा, म्हणजे जे पदार्थ पोहोचवले गेलेले आहे तर ते ऑक्सिजनच्या मदतीने काय होते, मंद ज्वलन होते. हळूहळू त्याचं ज्वलन होतं आणि शरीराला काय भेटत असते, ऊर्जा भेटत असते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे होण्यास उपयुक्त ठरत असते. आपण जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढे कार्य करत असतो त्यासाठी खूप उपयुक्त ठरत असते. त्यानंतर आता पुढील घटक शिकणार आहोत, रक्ताभिसरण. या ठिकाणी बघा, रक्ताभिसरण. अन्नातील इंधन पदार्थ व हवेतील ऑक्सिजन आणि शरीराच्या सर्व भागांत पोहोचवण्याचे काम रक्तवाहिन्यांतून सतत वाहत असणारे रक्त करते. पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते? बघा, आता रक्ताभिसरण जी संस्था आहे तर त्याविषयी आपण माहिती बघूयात. यामध्ये बघा, अन्नातील इंधन पदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांत पोहोचवण्याचे काम रक्तवाहिन्यांमधून सतत वाहत असणारे रक्त करत असते. आता रक्त काय करत असतं, सर्व शरीराला ऊर्जा पोहोचवण्याचं काम करत असतं. पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते? हे काम होण्यासाठी बघा, हृदयाचे सतत आकुंचन आणि शीतलीकरण होत असते. मग आता बघा, आपण म्हणतो रक्त हे जे सर्व काम करत असतं, शरीराला ऊर्जा पोहोचवण्याचं काम कोण करत असतं, रक्तवाहिन्या किंवा रक्त करत असतं. मग हे रक्ताला कोण म्हणजे हे काम होण्यासाठी रक्ताला कोण मदत करत असतं, तर हृदय जे आहे आपलं, हृदयाचे सतत आकुंचन आणि शीतलीकरण होत असते. आकुंचन आणि शीतलीकरण होत असते, हे तुम्ही शिकला आहात, बरोबर आहे. तर हे तुम्हाला याचं कार्य माहित आहे हृदयाचं. हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले आहेत. बघा, हृदयाचे एक जाळं आपल्या पूर्ण शरीरामध्ये पोचलेलं आहे. त्यामध्ये बघा, रक्त वाहून नेणारे, आता आपल्या हृदयातून रक्त सर्व शरीराला वाहून नेणारे एक ते जाळं आहेत. परत म्हणजे अशुद्ध रक्त आहेत, परत ते हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुद्धा कोण करत आहे, हृदयापासून जे शरीराभर त्यांचं जाळं जे पसरलेलं आहे रक्त वाहिन्यांचं, तर त्या मार्फत ते कार्य केलं जातं. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात. रक्ताभिसरण बघा कशाला म्हणायचं, की शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला आपण काय म्हणत असतो, रक्ताभिसरण असे म्हणत असतो. आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवले जातात. बघा, आपल्या शरीरात बघा, रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त इतर जे पदार्थ आहेत ते पण पोहोचवले जात असतात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. आता रक्ताभिसरण काय करत असतं, तर आपण बघितलं शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला आपण रक्ताभिसरण म्हणतो. यामध्ये जसं आपण एका म्हणजे जे पदार्थ आहेत आपण सर्व शरीराला पाठवत असतो, तसेच इतर पदार्थ आपण आपल्या शरीराच्या इतर भागांना पोहोचवत असतो. तेही रक्ताभिसरणामुळे काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था असे म्हणत असतो. बघा, रक्ताभिसरण कशाला म्हणायचं, शरीरात रक्त सतत फिरत ठेवणे, शरीरात संपूर्ण जे भागात रक्त ठेवणे याला रक्ताभिसरण म्हणतो. परंतु बघा, दुसरं एक दिलेलं आहे, हृदय आणि रक्तवाहिन्या. आता हृदय जे आहे आणि रक्तवाहिन्या आहे, या दोघांचं मिळून
जी संस्था होते तयार तिला आपण काय म्हणत असतो, रक्ताभिसरण संस्था असे म्हणत असतो. बघा, दोघं हृदय आणि रक्तवाहिन्या ज्या आहेत दोघांना मिळून आपण काय म्हणत असतो, रक्ताभिसरण संस्था असे म्हणत असतो. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू असते. बघा, आपण झोपलो तरी हे जी संस्था आहे तर ती काम करत असते. बघा पुढे काय दिलेलं आहे माहिती बघूयात. रक्ताभिसरण संस्था बघा या ठिकाणी त्याची एक आकृती दिलेली आहे किंवा चित्र म्हणूयात एक प्रकारे. तर रक्ताभिसरण संस्थेविषयी त्यांनी या चित्राच्या माध्यमातून आपल्याला बघा, हे जे जाळं आहेत तर हे जाळं संपूर्ण बघा इकडं बोटांच्या नखापर्यंत पूर्ण, त्यानंतर पायापर्यंत संपूर्ण ठिकाणी जे आहे तर हे जाळं पसरलेलं आहे. मग यामार्फत बघा रक्त पाठवलं जातं. बघा हे लाल जे आहे तर यामार्फत रक्त पाठवलं जातं. त्यानंतर अशुद्ध रक्त आहे तर बघा हे निळ्या कलरचे दिलेले आहे, त्यामार्फत परत कुठे येतं, हृदयाकडेच येत असतं. हे त्यांचं पूर्ण हे जाळं पसरलेलं आहे आपल्या शरीरात. परत बघा मेंदूपर्यंत पण वरती पोहोचलेलं आहे. यामध्ये बघा सांगा पाहू ही माहिती घेऊयात. आपल्याला भूक लागली आहे, आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला कसे कळते. बघा आपल्याला बघा आपल्या शरीराचं म्हणजे एक प्रकारे काही अवयव जे आहे तर ते काम करायचं थांबतं. अशा वेळेस आपल्याला काय कळतं की आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला जेवावं लागेल, तेव्हाच आपल्या शरीराला काय होणार आहे, ऊर्जा भेटणार आहे. तर मग अशा प्रकारे आपल्याला भूक लागली आहे, आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला अशा प्रकारे समजू शकते. त्यानंतर दुसरं बघा, तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाळ स्रावायला हवी, हे लाळ ग्रंथींना कसे कळते. बघा आपल्या ज्या चेतासंस्था आहे बघा की बा आता जसं आपण वर बघितलं की मला भूक लागलेली आहे, आता काय अवयव काम करते नाही, मग ते कसं कळणार, ते चेतासंस्था आहे तर ते मेंदूला आपल्याला मेसेज म्हणजे एक प्रकारे संदेश सांगणार की आता माझे हात जे आहे तर ते काम करत नाही, मग आपण आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते, अशा वेळेस आपण जेवलं पाहिजे. मग हे चेतासंस्थांमार्फत आपल्याला समजू शकते. त्यानंतर बघा तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाळ स्रावायला हवी. आता आपण अन्न घेतलं त्यानंतर मग इथं ज्या लाळ ग्रंथी आहेत तर त्या काय करतात, लाळ स्रावत असतात. मग हे कसं कळतं, तर चेतासंस्था आहे आपल्या शरीरामध्ये, जसं आपण रक्ताभिसरण संस्थेमध्ये बघितलेलं आहे त्यांचं जसं जाळं पसरलेलं आहे तशा प्रकारे चेतासंस्थेचं पण एक आपल्या शरीरात जाळं आहे. तर त्यामार्फत आपल्या शरीराला हे असे छोटे छोटे मेसेज जे आहेत तर ते पोहोचवले जातात. त्यानंतर बघा श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्थेची इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचन इंद्रियांची कामे योग्य त्या वेळेस होणे हे अचूक नियोजन कसे होते. हे सर्व नियोजन जे आहे आपला मेंदू जो असेल तसेच जे इतर आंतर इंद्रिय जे आहे तर ते काम करत असतात. आता त्याच विषयी आपल्याला माहिती जी आहे तर ती पुढे बघायची आहे. जी चेतासंस्था आहे तर ती आपल्या शरीराला कशा प्रकारे मदत करते तर त्याविषयी आता माहिती बघूयात. चेतासंस्था बघूयात. श्वासपटल आपण बघितलेलं आहे, त्याचं कार्य जे आपण ऑक्सिजन घेतो श्वासपटल खाली जातं, श्वास बाहेर श्वास करतो म्हणजे जेव्हा कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकतो ते श्वासपटल वर जात असतं. त्यानंतर हृदय जे आहेत रक्त शुद्धीकरणाचं काम करत असतं, पचन संस्था अन्न पचवण्याचं काम करत असतं. यांची कामे शरीरासाठी इतकी महत्वाची असतात की आपल्याला कळत न कळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. बघा आता आपण जरी झोपलो तर हे जे श्वासपटल आहे म्हणजे श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, पचन संस्था असेल तर त्यांचं काम जे आहे तर ते रात्रंदिवस चालूच असतं. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो, उदाहरणार्थ बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे, हे काय आहे तर आपल्या इच्छेप्रमाणे करतो. पण आपली इच्छा जरी नसेल तरी श्वसन चालूच असतं. आपण म्हणलो श्वास थांबून ठेवा पण जास्त काळ आपण ते करू शकत नाही, म्हणजे हे आपली इच्छा नसेल तरी जे श्वसन संस्था आहे काम करत असते, रक्ताभिसरण संस्था हे काम करत असते, पचन संस्था पण काम करत असते. त्यामध्ये बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे,
या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे या समन्वय साधणे असे म्हणतात। बघा, ती कामे योग्य चाललेली आहे का, म्हणजे श्वसन संस्थेचं, रक्ताभिसरण संस्थेचं, तसेच अजून या ठिकाणी बघा पचन संस्थेचं जे काम आहे तर ते योग्य रीतीने चाललेलं आहे का, तर यावर तसेच त्या सगळ्यांमध्ये समन्वय साधणे असे आपण म्हणत असतो। त्यांच्यावर एक प्रकारे नियंत्रण ठेवणे, त्यालाच आपण खात्री करून घेणे ते योग्य चाललेलं आहे का, यालाच आपण काय म्हणत असतो, समन्वय साधणे असे म्हणत असतो। हे तुम्ही शिकला आहात। आता समन्वय साधणे म्हणजे एकमेकांचं कॉन्टॅक्ट मध्ये राहणे एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो। असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते। आता आपण या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेले होते, हे कशा प्रकारे कळतं, मेंदूला कळतं, यामध्ये तीच आपल्याला माहिती घ्यायची आहे। मेंदू आणि शरीराचे विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो। आता मेंदू काय करत असतो, सगळ्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेला ऊर्जा पोहोचते का, श्वसन पोहोचतं का, म्हणजे ऑक्सिजन पोहोचतंय का शरीरामध्ये, तसेच जे अशुद्ध रक्त आहे परत ते हृदयापर्यंत पोहोचतंय का, हे सर्व जे काम जे आहे तर ते मेंदू करत असतो। त्यासाठी हे एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात, त्यांना आपण चेतातंतू असे म्हणत असतो। जसं रक्ताभिसरण मध्ये सर्व शरीरभर जे त्यांचं जाळं पसरलेलं आहे, तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये बघा या ठिकाणी चेतासंस्था तुम्ही बघू शकता, हे काय आहेत, चेतासंस्था। या सर्व बघा शरीरामध्ये या ठिकाणी बघा पूर्ण बोटांच्या नखापर्यंत, तसेच पायांच्या नखापर्यंत, वरती मेंदूपर्यंत यांचं जे जाळं आहे तर ते पसरलेलं आहे। तर बघा त्यासाठी अनेकांना म्हणजे जे संदेशवहनाचं काम करतात असं योग्य रीतीने चाललेलं आहे का, अनेक तंतूंनी हे जोडलेले असतात, त्यांना चेतातंतू असे आपण म्हणत असतो। मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था असे म्हणतात। मग आता चेतासंस्थामध्ये कोण कोण काम करत असतं, मेंदू काम करत असतो आणि चेतातंतूचे जाळे। चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते। बघा समन्वय कोण साधत असतं, तर चेतासंस्था। चेतासंस्थामध्ये मेंदू आला आणि चेतातंतूचे जाळे, हे दोघं जे आहेत तर ते काय करतात, शरीरामध्ये समन्वय साधण्याचे कार्य करत असतात। बघा अशा या फोटोमध्ये तुम्ही बघू शकतात की चेतासंस्थेचं जसं जाळ बघा सर्व शरीरभर जे आहे तर ते पसरलेलं आहे। माहित आहे का तुम्हाला, या ठिकाणी बघा मद्यपान करण्याचे अनेक विपरीत परिणाम होतात। मद्यपानाचे चेतासंस्थेवर परिणाम होऊन शरीराच्या हालचालींवर ताबा राहत नाही, समन्वय कमी होतो, म्हणून मद्यपान करून वाहने चालवणे धोक्याचे असते। बघा आता बघा एखादा व्यक्ती जर दारू पेला किंवा मद्यपान केलं त्याला आपण म्हणत असतो, तर त्यावेळेस काय होतं की त्याचा परिणाम जे चेतासंस्था आहे, चेतासंस्था काय करत असते, आपल्या शरीराचा समन्वय साधत असते। तर मग जर एखाद्या व्यक्तीने जर मद्यपान केलं तर त्याचा परिणाम चेतासंस्थावर होत असतो। मग चेतासंस्था विविध मेसेज जे आहे तर ते मेंदूपर्यंत पोहोचवत नाही। समजा त्याने हातवारी जरी केलं पण ते मेसेज जे आहे तर ते मेंदूपर्यंत पोहोचत नाही, अशा वेळेस कोणतेही कार्य करणे, जसे की या ठिकाणी दिलेलं आहे, वाहन चालवणे धोक्याचे असते, किंवा दारू पिऊन इतर जरी काम केले तर ते पण सुद्धा धोक्याचे असू शकतात। त्यामुळे काय होतं, मद्यपान केल्यानंतर चेतासंस्थांवर त्याचा परिणाम होतो। मग चेतासंस्था काय करत असतात की आपल्या शरीरामध्ये समन्वय साधण्याचं कार्य करत असतात। मग त्याच्यावर जर परिणाम झाला तर मग आपल्या मेंदूला जे मेसेज आहे तर ते उशिरा जात असतात किंवा कधी जात पण नाही। त्यामुळे काय होत असतात तर आपल्याला आपल्या शरीराला इजा होण्याची किंवा धोका असते, म्हणजेच वाहन चालवणे किंवा इतर ठिकाणी काम करणे मद्यपान जर केलेलं असेल तर हे टाळलं पाहिजे। त्यानंतर बघा दीर्घकाळ मद्यपान केल्याने पचन इंद्रियांच्या आतील स्तरावर वर्ण पडतात। बघा आपले पचन इंद्रिय जे आहेत, नुसतं एखाद्या व्यक्ती जर दारूच पेत असेल, मद्यपानच करत असेल, त्यामुळे काय होतं पचन इंद्रियांना आतून वर्ण पडतात। तसेच यकृताच्या आणि वृक्काच्या
आपलं जे यकृत आहे तसेच वृक्क म्हणजे त्याला आपण किडनी म्हणत असतो, कार्यावर गंभीर परिणाम होत असतो. बघा आपण म्हणत असतो की किडनी फेल झाली किंवा यकृत जे आहे, तर यांवर परिणाम कशामुळे होत असतो, तर जास्त जर मद्यपान केलं खूप वेळ म्हणजे दररोज एखादा व्यक्ती किंवा जास्त मद्यपान करत असेल तर त्याचं यकृत जे आहे तर ते खराब होत असतं, वृक्क जे आहे तर ते पण खराब होत असतं, यांवर परिणाम होऊ शकतात. त्यापुढे बघा जरा डोके चालवा. या ठिकाणी बघा जरा डोके चालवा. यामध्ये बघा शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रिय संस्थांचा सहभाग असतो. आता शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी कोणकोणत्या संस्था आहेत, त्यामध्ये बघा श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे आणि त्यानंतर अजून दुसरी कोणती संस्था आहे, या ठिकाणी आपल्याला त्यांची नाव दिलेली होती. बघा श्वसन संस्था असेल, तसेच रक्ताभिसरण संस्था जी आहे आणि पचन संस्था, ह्या तिन्ही संस्थांचा यामध्ये खूप महत्वाचा सहभाग असतो. शरीरातील इतर संस्था, आता जशा या महत्वाच्या ज्या संस्था आहे, रक्ताभिसरण झाली, श्वसन संस्था झाली, चेता संस्था झाली, यांचा जसा सहभाग असतो महत्वाचा, तसंच शरीरातील इतर संस्था पण आहे तर ते आपल्या शरीरासाठी काम करत असतात. त्यांविषयी आता माहिती बघूयात. यामध्ये बघा शरीरातील इतर संस्था, यामध्ये बघा श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेता संस्था, म्हणजे या 4 संस्था ज्या आहेत तर त्या आपल्या शरीराला जशा महत्वाच्या असतात तशाच बघा या संस्थांविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतलेली आहे. याच्याविषयी आपण खूप सारी आपल्याला माहिती भेटलेली आहे. याविषयी आपल्या शरीरात अनेक संस्था आहेत. बघा याशिवाय म्हणजे जसं श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे आणि यांच्या समन्वय साधण्याचं काम जे चेता संस्था करत असतं, त्या व्यतिरिक्त अनेक संस्था पण आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. तर उदाहरणार्थ बघा या ठिकाणी दिलेलं आहे, शरीराला आकार देणारी तसेच महत्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थि संस्था, तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था. बघ शरीराला बघा आधार देण्यासाठी बघा तसेच आकार देण्यासाठी महत्वाचे इंद्रियांचे रक्षण करण्यासाठी अस्थि संस्था म्हणजे जे हाडं आहेत तर ते आपल्या शरीराचं काय करतात, संरक्षण करत असतात. तसेच बघा आपल्या शरीरातील अनेक टाकाऊ पदार्थ आहेत तर ते बाहेर टाकण्यासाठी, शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी कोण काम करत असतं, तर उत्सर्जन संस्था हे काम करत असतं. या संस्थांचे कार्य अत्यंत गुंतागुंतीचे असतात. यांचे जे कार्य जे आहे तर ते गुंतागुंतीचे असतात, त्याविषयी माहिती असणे महत्वाचे असते. बघा आपण जसं यावरील संस्थांचा माहिती घेतो तसेच इतर संस्थांचा सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. जसे अस्थि संस्था असेल, त्यानंतर बघा उत्सर्जन संस्था आहे, हे पण आपल्या शरीरासाठी काम करत असतं, यांची माहिती आपल्याला असणे महत्वाचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे. बघा आपल्या शरीरात एखाद्या इंद्रिय संस्थेचे कार्य व्यवस्थित झाले नाही तर इंद्रिय संस्थांवर त्याचा परिणाम होत असतो. बघा आपल्या शरीरात एखादा इंद्रिय संस्थेचं कार्य व्यवस्थित जर झालं नाही, समजा श्वसन संस्था जर बिघडली तर आपलं जे कार्य करत असतो तर त्यावर परिणाम होत असतो, म्हणजेच इतर इंद्रिय संस्थांवर त्याचा परिणाम होत असतो. ऑक्सिजन थांबलं तर ते रक्ताभिसरणाला पण त्रास होतो, तसेच आपलं जे पचन संस्था आहे त्यावर सुद्धा परिणाम होत असतो. म्हणून यांमध्ये समन्वय असणं गरजेचं असतं. म्हणजे एक जरी संस्था जर बिघडली तर त्याचा इतर इंद्रिय संस्थांवर काय होत असतो, परिणाम होत असतो. म्हणजे सर्व ज्या आपल्या शरीरातील संस्था आहेत तर त्या खूप आपल्याला मदत करणाऱ्या असतात, म्हणून त्यांचा म्हणजे प्रत्येकाची आपल्या शरीराला काय आहे तर गरज असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय काय शिकलो बघूयात. या पाठामध्ये आता काय काय शिकलेलो आहोत तर ते बघूयात. शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करणाऱ्या इंद्रियांना एकत्रितपणे इंद्रिय संस्था म्हणत असतो. बघा शरीराचं एखादे काम जे आहे एकत्र येऊन जे इंद्रिय
काम करतात त्यांना आपण काय म्हणतो, इंद्रिय संस्था असे म्हणत असतो. त्यानंतर बघा, नाक, श्वसन नलिका, फुफ्फुसे, श्वासपटल मिळून काय होत असते, श्वसन संस्था बनत असते. बघा आपण बघितलेलं आहे श्वसन संस्था कशामुळे, नाक, त्यानंतर श्वसन नलिका या ठिकाणी आहे बघा, त्यानंतर बघा फुफ्फुसांमध्ये हवा येते, त्यानंतर श्वासपटल आहे, हे सगळे मिळून काय होत असते, श्वसन संस्था बनत असते. याचा आपण अभ्यास बघितलेला आहे. त्यानंतर बघा तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, त्यानंतर मलाशय आणि गुदद्वार, तसेच अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी यांचा पचन संस्थेत समावेश होतो. मग पचन संस्थेमध्ये वरील जे इंद्रिय आहेत तर त्यांचा सुद्धा आपल्या पचन संस्थेमध्ये सहभाग असतो. त्यामध्ये तोंड असेल, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार, तसेच अन्ननलिकेच्या बाहेर जे इंद्रिय आहेत तर त्यांचा सुद्धा पचन संस्थेत समावेश होत असतो. त्यानंतर बघा, शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेतासंस्था करते. जसं बघा श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, त्यानंतर पचन संस्था आहे, यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा म्हणजे प्रत्येकाच्या कार्याचे इतरांना समन्वय साधून घेणे, यालाच आपण जे कार्य जो करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, चेतासंस्था असे म्हणत असतो. त्यानंतर बघा पुढे काय आहे, रक्ताभिसरण संस्था, अस्थि संस्था, उत्सर्जन संस्था अशा इतर इंद्रिय संस्था शरीरात सतत काम करतात. बघा रक्ताभिसरण संस्था, अस्थि संस्था जी आहे, उत्सर्जन संस्था अशा इतर इंद्रिय संस्था शरीरात काय करत असतात, काम करत असतात. निरोगी जीवनासाठी सर्व इंद्रिय संस्थांचे काम सुरळीत चालू राहणे गरजेचे असते. बघा आपण जर आपल्याला जर आजारी पडायचं नसेल, निरोगी जर जीवन जगायचं असेल तर सर्व इंद्रिय संस्था जी आहे तर त्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे. जर एखादी संस्था जर बिघडली तर आपण काय होत असतो, आजारी पडत असतो, म्हणजे आपल्याला रोग होऊ शकतात. तर ते होऊ नये, सर्व इंद्रिय जर व्यवस्थित काम करत असेल तर आपण नक्कीच निरोगी राहत असतो. तर बघा अशा प्रकारे आज आपण या पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. आता त्याखाली जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय आपण बघूयात. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा काय करावे बरे, आपल्याला पहिलाच प्रश्न विचारलेला आहे, काय करावे बरे. चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्यांच्या भोवती गर्दी केली आहे. बघा आता चक्कर आली तर त्या व्यक्ती भोवती लोकांनी गर्दी केली. मग जो व्यक्तीला चक्कर आली तिला एखादी सावलीत नेलं पाहिजे, हवा येईन म्हणून लोकांना दूर केलं पाहिजे, की तिला जी श्वसन संस्था आहे तर ती श्वसन संस्थेने व्यवस्थित कार्य केलं पाहिजे. तर त्यासाठी लोकांनी गर्दी कमी केली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर बघा जरा डोके चालवा, काय दिलेलं आहे, जरा डोके चालवा. त्यामध्ये काय विचारलेलं आहे, भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो. आपण याविषयी माहिती बघितलेली आहे. जे आपलं अन्न नलिका आहे तसेच श्वसन नलिका आहे, यामध्ये इथे एकत्र येत असतात. त्यामध्ये जर आपण जेव्हा अन्न खात असतो तेव्हा काय होतं, श्वसन नलिका जी आहे तर ती बंद होत असते. आणि जर आपण भरभर जेवण केलं तर काय होत असतं, श्वसन नलिका बंद असल्यामुळे आपल्याला ठसका लागत असतो. म्हणून जेवण हे हळूहळू केलं पाहिजे, यातून आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर बघा श्वासावाटे शरीरात येणारे हवेचे शुद्धीकरण कसे होते. बघा श्वासावाटे आपण शरीरात हवा घेतली, नाकावाटे घेतली, त्यानंतर श्वसन नलिकेमार्फत फुफ्फुसांमध्ये गेली, त्यानंतर तिचे शुद्धीकरण होते फुफ्फुसांमध्ये, आणि त्यानंतर बघा परत ती अशुद्ध हवा आहे तर ती आपल्या शरीराच्या बाहेर टाकली जाते. अशा वेळी जी हवा, अशुद्ध हवा आपण बाहेर टाकत असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, श्वासावाटे शरीरात येणारे हवेचे शुद्धीकरण कसे होते, अशा प्रकारे होत असते. आपण याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आपण पाठात बघितलेली आहे. प्रश्न तिसरा बघा, खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. डॅश डॅश वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो. जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन वायू जो आहे तर शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जठर हे सारखे इंद्रिय आहेत.
या ठिकाणी आपण बघूयात जठर पचन संस्थेमध्ये याचं आपल्याला उत्तर भेटेल। या ठिकाणी बघा आपल्याला खाली दिलेलं होतं अन्न कशा प्रकारे या पचन संस्थेत। जठर हे पिशवी सारखे इंद्रिय आहेत। या ठिकाणी बघा पिशवी सारखे, मग आपल्याला उत्तर काय येणार आहे? जठर हे पिशवी सारखे इंद्रिय आहे। पिशवी सारखे इथे दिलेलाच आहे हा शब्द। म्हणजे जठर काय आहे तर हे पिशवी सारखे इंद्रिय आहे। जोड्या लावा सांगितलेला आहे। आता फुफ्फुसे काय करतात तर श्वसन संस्था मध्ये कार्य करत असतात। जठर काय करत असतं तर ते पचन संस्थेमध्ये काम करत असतं। त्यानंतर बघा हृदय काय करतं तर रक्ताभिसरण संस्थेमध्ये काम करत असतं। आणि त्यानंतर मेंदू जे आहे आणि चेतासंस्था हे एकत्र मिळून काम करत असतात। अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायच्या आहे। किती सोप्या होत्या बघा। थोडक्यात उत्तरे लिहा। आता हे थोडक्यात उत्तरे त्यामध्ये बघूयात आपण। या ठिकाणी बघा शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावं लिहायची आहे। यामध्ये बघा श्वसन संस्था, त्यानंतर पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, तसेच अस्थि संस्था, त्यानंतर उत्सर्जन आपल्या शरीराबाहेर जे पदार्थ टाकण्यासाठी ज्या संस्था काम करतात त्यांची यामध्ये नावं लिहायची आहे। सोपा प्रश्न आहे हा पण। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते। आता आपण बघितलेलं आहे की जे अशुद्ध हवा कशा प्रकारे आपण बाहेर टाकतो त्याविषयी यामध्ये माहिती लिहायची आहे। यालाच आपण काय म्हणतो वायूंचे देवाणघेवाण असे म्हणत असतो। त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाणार आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे लाळ हा द्रव पाचक रस आहे का। बघा लाळ हा द्रव पाचक रस आहे का, याचं उत्तर तुम्हाला जेव्हा आपण अन्न खातो त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ते भेटून जाणार आहे। छोटे थोडक्यात उत्तरे आहे तर हे तुम्हाला लिहिता येतीलच। त्यानंतर बघा कशाला म्हणतात ते कंसातून शोधावं लिहा। बघा रक्ताभिसरण बघा याच्या वर खाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छवास होत असतो। बघा त्यानंतर बघा शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणत असतो। नाकातून आलेली हवा नळीत येते। बघा आपल्याला आपण बघितलेलं आहे जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो तेव्हा जो श्वासपटल आहे तर तो खाली जातो, त्याची जी हालचाल आहे त्यामुळे काय होत असतं श्वासोच्छवास जी प्रक्रिया आहे तर ती पार पडत असते। मग ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो त्यावेळेस जी श्वासपटल आहे तर ते काय होत असतं वर येत असतं। अशा प्रकारे कार्य करत असतं। म्हणजे याच्या वर खाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छवास होतो। काय येणार श्वासपटल येणार, श्वासपटल। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, रक्ताभिसरण म्हणतात। शब्दामध्येच आपल्याला उत्तर पण येणार आहे आणि कशा प्रकारे कार्य करतात ते पण आपण बघितलेलं आहे। रक्ताभिसरण आपण असे म्हणत असतो। त्यानंतर बघा नाकातून आलेली हवा या नळीत येते। जी श्वासनलिका आहे नाकातून हवा घेतली आपण ऑक्सिजन घेतलं तर ते कुठे येणार आहे श्वासनलिकेमध्ये येणार आहे। म्हणजे याचं उत्तर काय येणार श्वासनलिका। अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायची आहे। उपक्रम काय सांगितलेला आहे बघा वर्गामध्ये गट करून इंद्रिये व त्यांची कार्य यावर आधारित प्रश्नमंजुषा करायची आहे। म्हणजे प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्यायची आहे। मग एखाद्या विद्यार्थ्यांनी रक्ताभिसरण संस्थेवर प्रश्न काढायचे आहे। त्यानंतर श्वसन संस्थेवर एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा एखाद्या गटाने असे 5 ते 6 गट करायचे आहे। एकाने पचन संस्था घ्या, एकाने रक्ताभिसरण संस्था घ्या, त्यानंतर बघा अस्थि संस्था असेल व इतर जे संस्था आहे सर्व संस्थांवर तुम्ही गट करून प्रत्येकाने एक जरी प्रश्न काढला तरी खूप सारे प्रश्न होत असतात आणि तुम्हाला त्याची एक स्पर्धा घ्यायची आहे। एक छान असा उपक्रम यातून आपला होणार आहे।
अशा प्रकारे बघा आपण संपूर्ण या पाठाचा जो अभ्यास आहे तर तो एका लेक्चरमध्ये आपण पूर्ण केलेला आहे। जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर बघा आजचा जो आपण पाठ शिकलेलो आहोत, कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये, या पाठाचा या संपूर्ण लेक्चरमध्ये आपण व्यवस्थितपणे अभ्यास बघितलेला आहे, घटक बघितलेले आहे, त्याचे उपघटक बघितलेले आहे, तसेच काही उपक्रम सांगितलेले आहे ते पण आपण बघितलेले आहे, काही कृती करायला लावल्या त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे। त्यानंतर जो स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायाचा पण आपण अभ्यास बघितलेला आहे। म्हणजेच या सर्व पाठाचा जो आहे तर तो अभ्यास पूर्ण आपण या एका लेक्चरमध्ये बघितलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपण अशाच एक विषयांवर आपण लेक्चर घेणारच आहोत। तर जे नवीन विद्यार्थी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील। तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।